एलिमेंट ऑफ आणि एटी सॉल्व करूयात. ओके, त्यामध्ये आपण हे बघून घ्या एकदा. ही आहे 2013 ला आलेले. ओके, उलिमचा फॉर्म्युला, नंतर बाळांनो सल्फ्युरिक ऍसिड, ओझो ऍसिड्स, या गोष्टी आपण बघितल्यात. ठीक आहे, त्यानंतर आपण क्रायोजेनचा फॉर्म्युला. ओके, सगळ्यात मेन म्हणजे बाळांनो हा पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे, जे की ट्रेंड्स वरती क्वेश्चन तुम्हाला 100% सुद्धा सर्व क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजेत. ओके, काल बघितले आपण डिक्रीजेस इन्क्रीजेस मध्ये करायचं तुम्हाला सॉल्व. दॅन आपण हा पण पार्ट्स बघितलाय. ओके, दॅन बाळांनो चला. ओके, आता आपण एक नवीन, त्यामध्ये पण काही डाऊट असेल तर विचारून घ्या. पाठीमागच्या पार्ट बिहेवियर या गोष्टी. ओके, डन. ओके, आणि आपण टू याच्यामध्ये क्वेश्चन. ओके बघा. ओके, डन. आता बाळांनो सगळ्यात महत्वाचं मला सांगा, हा पार्ट चालू करतोय. ओके, म्हणजे आजच्या आपल्याला काय फॉर्म्युलेज काय बघायचे, खूप सारे फॉर्म्युले आणि हे. ओके, असं वाटतं एक दोन क्वेश्चन राहिलेत स्लाइड्स मधले, आपण ते बघूयात. आय थिंक हा क्वेश्चन झाला होता का, एक मिनिट बाळांनो. हा नाही झाला. ओके, हे क्वेश्चन आपण घेऊयात, एक दोन राहिलेले आहेत, तेवढे मी कव्हर करून देतो तुम्हाला, मग आपण आजच्या लेक्चर कडे जाऊयात. ओके, आता बघा, हा बी क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे, हा प्रश्न झालेला नाहीये, त्याच्यामुळे हा आपण क्वेश्चन घेऊयात. ओके, तर बेटा एक लक्षात ठेवायचंय, फक्त तुम्हाला कंपॅरिझन विचारलं तर काय लिहायचंय, त्यांच्या ऑक्सिडेशन अदर एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट. ओके, तर बाळांनो त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज लिहायची आहे, आणि त्यानंतर त्याचा हायड्रेटेड लिहायचा आहे. ओके, तर सगळ्यात महत्वाचं बाळा मला असं सांगावंसं वाटतंय, इकडे बघ, व्हाय फ्लोरीन शोज द एनामोलस बिहेवियर. बघा, फ्लोरीनचं इकडे लक्षात घ्या, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हा जो फ्लोरीन आहे हा अनामोलस बिहेवियर का शो करतो असं विचारलंय. कम्पेअर करा सांगितलंय का कुणासोबत, दुसऱ्या ग्रुप सोबत किंवा एलिमेंट सोबत. क्लोरीन, त्यानंतर बाळांनो कोण, ब्रोमीन, आयोडीन आणि एस्टिडाइन, यासोबत कम्पेअर करायला सांगितलं का रे बाळांनो, नाही. कम्पेअर करायला सांगितल्यानंतर कशाचा विचार केला जातो, की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरीन, राईट, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन, किंवा त्याचा हायड्रेटेड फॉर्म ऑफ फ्लोरीन, किंवा स्टेट ऑफ फ्लोरीन, राईट. तर आपण कम्पेअर करतो, कळलं का. पण इथे फक्त काय विचारलं बेटा, की एनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, फ्लोरीन का शो करतो. प्रश्न आला बेटा जुलै 23 आणि फेब्रुवारी 25. एकदम सिंपल सांगतो बेटा. आता ह्या सर्वांपेक्षा ऍटॉमिक साईज फ्लोरीनची कशी बेटा, छोटी. कशी आहे, छोटी, स्मॉल. कशी, स्मॉल, कारण याचा ऍटॉमिक नंबर किती बेटा, 9, आणि याचा ऍटॉमिक नंबर किती बेटा, 17. तर नक्कीच क्लोरीन पेक्षा फ्लोरीनची ऍटॉमिक साईज छोटी आहे, बरोबर. मग पहिला पॉइंट काय येईल बेटा, स्मॉल ऍटॉमिक साईज, स्मॉल ऍटॉमिक साईज. दॅन सेकंड पॉइंट, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आपल्याला माहितीच आहे पूर्ण प्रोडक्ट टेबल्स मध्ये फ्लोरीनची जी काही हा जास्त, जास्त, हायर. मग तो सेकंड पॉइंट लिहा. थर्ड पॉइंट, ऍब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल इन व्हॅलन्स शेल. आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन लिहित असताना त्यामध्ये डी ऑर्बिटल येतं का रे बेटा, नाही येत, नाही येत. समजतंय का पॉइंट प्रत्येकाला. ओके, त्यानंतर लो फ्लोरीन फ्लोरीन बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी, म्हणजे फ्लोरीन आणि फ्लोरीन कंबाईन झाले तर त्यांची डिसोसिएशन एन्थॅल्पी कशी असते बाळा, हा सिद्धी आणि श्रुती, असंच ना, सृष्टी. ओके ठीक आहे, सृष्टी. कळलं, कळलं ना. सरदा चष्मा कुठे, चष्मा लाव, डोळ्यातून पाणी येऊ राहिले, चष्मा लाव. तर मी 4 पॉइंट शिकवलेत. ओके, बोला. हा ठीक आहे, अगर बायटली ऍबसेंट आहे तो डीडी ट्रान्झिशन नाही होणार बेटा. ठीक आहे, येऊ शकतो अॅनोमलस बिहेवियर्स मध्ये, असं काही प्रॉब्लेम्स नाहीये. बट आता मला एक सांगा बाळांनो, मी शिकवलंय कुणाचं तुम्हाला बेटा अॅनोमलस बिहेवियर, फ्लोरीनचं. बट जर ऑक्सिजनचं विचारलं गेलं तर सेम पॉइंट चिपकून द्यायचे. सरांनी काय सांगितलंय, जर ऑक्सिजनचं विचारलं गेलं तर सेम पॉइंट चिपकून द्यायचे. आलं का लक्षात. फक्त लास्ट वाला कोणता पॉइंट येणार नाही, तिथे काय लिहा, डीडी ट्रान्झिशन नॉट पॉसिबल. व्हेरी गुड, हा पॉइंट चिपकून द्या. काय अडचण आहे का, तुमचा मार्क कटेल का. मग फ्लोरीनचं येऊ द्या, नाहीतर बाळांनो ऑक्सिजनचं येऊ द्या. आलं का लक्षात.
मी प्रत्येक प्रश्न कव्हर केला बेटा याच्यामध्ये जो पेपरला येणार आहे. आणि हा प्रेझेंटेशन माझं पूर्ण रेडी आहे, ग्रुपवर पण शेअर करणार मी. याच्या बाहेरचा केमिस्ट्रीला तुम्हाला पेपरमध्ये एलिमेंट ऑफ ग्रुपचा प्रश्न येणार नाही, ही सोमनाथ सरची गॅरंटी. फक्त काय सांगतो ना ते बारकाईने ऐका, अलग लक्षात. ओके. त्यानंतर तुझ्या पेपर्स मध्ये विचारले गेलेला पण एक दोन प्रश्न मी कव्हर केले त्याच्यामध्ये. कालच्या लेक्चर मध्ये पण आय थिंक एक प्रश्न मी कव्हर केलाय. तुझ्या पेपर्सला आला होता प्रिलियमला आता, है ना बेटा कोमल? ते पण मी कव्हर केलेत. ओके. तर कोणाला काही अडचण आहे बेटा? सांग रे कोपऱ्यातला जरा उभा राहून. व्हाय द फ्लोरीन शोज द अनॉमलस बिहेवियर? सांग. हा जोरात. साईज. व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना? ओके. सगळ्यांच्या लर्न झाला हा टॉपिक्स? मिहिर, तुझं बाळा, गौरंग? ओके ठीक आहे, डन. चलायच पुढे थोडं. ओके घेऊ पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन्स. ओके. आणि खालचं काय विचारलं? व्हाय डज द फ्लोरीन शोज अनॉमलस बिहेवियर ऑफ ग्रुप 16 एलिमेंट? आपण वरती घेऊयात. मी एकदम दम्माने चालणार आहे बेटा, काही प्रॉब्लेम नाहीये. आता मला सांग रे राजा, हे काल शिकवलं की नाही तुला? You write the anomalous behavior of oxygen with respect to the atomicity. ओके. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट, त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि नेचर ऑफ हायड्राइड. लक्षात है ना? शिकवलं की नाही शिकवलं सांग बरं मला. अरे हे टॉपिक नाही केले ना? ओके. तर फेब्रुवारी 25 ला ऑक्सिडेशन स्टेट वरती बोललोय आपण. ऑक्सिजनच्या काल किती असतं बेटा? -2 -1 +2 आणि बाकीच्यांची +2 +4 +6. डन बेटा, काही अडचणी नाही. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज बेटा पॅरामॅग्नेटिक, ऑदर डायमॅग्नेटिक. क्या बात आहे. नेचर ऑफ हायड्राइड, H2 इज लिक्विड आणि H2S इज गॅस. लक्षात येते का? रिमेंबर होतंय का? काल होतो ना आपण. तू केमिस्ट्री लेक्चरला नव्हती. काका सांगते, उद्या सांगते का मला? घेतो ना मी 5 मिनिटाचा विषय. हा कसं रे, असं केल्यावर कसं चालेल रे बाळा? नाहीच बोलली तर कसं चालेल रे? हा बर. आणि ऐक, मी तुझ्यासाठी घेतोय आता हा प्रश्न. जर कोमल पेपरला हा प्रश्न तू चुकली तर माझ्या एवढं वाईट कोणीच नाही. आता लक्ष दे, मी काल यांचं घेतलंय ऑलरेडी. ठीक आहे. इकडे बघा, एकदम सिंपल सांगतो. पहिला प्रश्न काय विचारला बाळा? सांग रे. अरे जोरात वाच राजा, म्हणजे सरला एनर्जी येईल. छोड़ दो छोड़ दो. अरे रिस्पेक्ट दिस यार, सिनियर आहे. बघा इकडे, राईट द अनॉमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन विथ रिस्पेक्ट टू ॲटॉमिसिटी. आता बाळांनो नेहमी लक्षात ठेवायचं, ॲटॉमिसिटी ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्यूल इज डायॲटॉमिक. कशी असते बेटा? बोल पाहू कशी असते? डायॲटॉमिक. कशी असते? डायॲटॉमिक. ओके, डायॲटॉमिक. याचा अर्थ बेटा ऑक्सिजन ऑलवेज फॉर्म द O2, diatomics. And other are polyatomic. Other are poly कसे? atomic, polyatomic. Example S88. Sorry, S8. 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 आणि ऑक्सिजन आर डायॲटॉमिक O2. तर सल्फर आर पॉलीॲटॉमिक S8. S8. कळलं का? तर ही आहे ॲटॉमिसिटी. समजला पहिला पॉइंट? थिअरी मध्ये लिही. ओके. ध्यान, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कसं लिहिशील? ऑक्सिजन्स ऑक्सिडेशन स्टेट आर -2 -1 +2. कुणाची बेटा? ऑक्सिजनची. कुणाची बेटा? ऑक्सिजनची. आणि दुसऱ्यांची ऑदर. अँड ऑदर ऑक्सिजन सोडून. कोण ऑक्सिजन सोडून? सल्फर, सेलोनियम, टेलोनियम, पोलोनियम यांची किती असते? +2 +4 +6. समजे का? पॉइंट क्लिअर आहे का? त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी. कोण बघायचं आपल्याला? मॅग्नेटिक प्रॉपर्टी. त्यामध्ये ऑक्सिजन आर पॅरामॅग्नेटिक. ऑक्सिजन आर पॅरामॅग्नेटिक. ऑक्सिजन कसा असतो? अँड अदर दुसरे ऑक्सिजन सोडून. कोण असतं डायमॅग्नेटिक? सल्फर, सेलोनियम, टेलोनियम, पोलोनियम. आलं का लक्षात? ओके बोला. ओके डन. हा हा राईट 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 राईट. ओके ओके ओके. नॉन मेटल -2 सुद्धा दाखवते. राईट. ओके चालेल ना, काही नाही. तुम्ही +2 पासून लिहिले तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि -2 लिहितो, वेल अँड गुड.
तुम्ही अजून हुशार आहे, त्याचा अर्थ असा होईल. पुढे नेचर ऑफ हायड्राइड. H2O इज, म्हणजे ज्यावेळेस बेटा ग्रुप 16 चे एलिमेंट हायड्रोजन सोबत कंबाईन होतील त्यावेळेस जर H2O बनला तर H2O कसा असतो बेटा, लिक्विड. आणि अदर आर क्या बात आहे, पोरं खूप हुशार झाले यार. अदर आर गॅसेस जसे की फॉर एक्झाम्पल H2SR गॅस. डन, कळलं बेटा, तुझ्यासाठी ही गोष्ट मी घेऊन टाकली. लक्षात, काल तू नव्हतीस, तुझा बराचसा पाठ मिस झालाय. तू जर मला लेक्चरच्या सुरुवातीला बोलली असती तर 5 मिनिटात सगळा रिकॉल केला असता, पण तू आता पार नंतर म्हणली की सर मी नव्हते. चला ओके, काय हरकत नाही बेटा, कॉमन. आपण पुढे जाऊयात, काय प्रॉब्लेम नाही. जिथे तुला डाऊट येईल तिथे मला बिंदास विचारा आणि लर्न करा. ओके, पुढे. हा की 22 ला काय प्रश्न आला रे? 22 ला जरा वाच राजा, काय प्रश्न आला 22 ला, जरा बोल. हा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सेलेनियम ऑन मॅग्नेशियम मेटल. आता सेलेनियमला आणि मॅग्नेशियमला आपल्याला जोडायचं आहे. कोणला जोडायचं बेटा? सेलेनियमला आणि मॅग्नेशियमला जोडायचं आहे. तर मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती असते बेटा? Mg. Mg ची व्हॅलन्सी R2, बरोबर. सेलेनियम ग्रुप नंबर 16 चा आहे, म्हणजे ऑक्सिजन ग्रुपचा आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती असते? 2, म्हणजे सेलेनियमची सुद्धा 2. बेटा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. ते करण्याच्या अगोदर काय करायचं? रेशो, राईट. 2:2, याचा अर्थ काय झाला? 1:1. याचा अर्थ मॅग्नेशियम एकदा आणि सेलेनियम एकदा. काय टेन्शन आहे का? नाही. मग बेटा ज्यावेळेस सेलेनियम रिॲक्ट विथ मॅग्नेशियम मेटल टू फॉर्म द मॅग्नेशियम सेलेनाइड, काय फॉर्म करतो तो? श्रद्धा, मॅग्नेशियम सेलेनाइड्स. म्हणजे मॅग्नेशियम कंबाईन विथ Ag, Mg इज कंबाईन विथ Ag टू फॉर्म द MgAc. काय फॉर्म होईल? होईल का फॉर्म श्रद्धा? बरोबर, म्हणजे मॅग्नेशियम कंबाईन विथ सेलेनियम टू फॉर्म द मॅग्नेशियम सेलेनॉइड्स. यावरती प्रश्न आला होता. खूप प्रश्न अवघड होता का? नाही, 2 मार्काला प्रश्न आला. डन आहे बेटा क्वेश्चन? डन आहे का? कोपऱ्यापर्यंतले सगळे संचित, हा जमतोय ना? व्हेरी गुड. त्यानंतर अरेंज द फॉलोइंग, काय विचारलंय? चला वरती घेऊया थोडं प्रश्न. हा घ्या. अरेंज द फॉलोइंग. ओके, arrange the following increasing order. Arrange the following increasing order of properties of mention. आता यांची आपल्याला काय करायची बेटा? ऑर्डर बघायची, राईट. मग आता यांनी काय सांगितलं बेटा? तर आयोनिक कॅरेक्टर वरती आपल्याला क्वेश्चन दिलाय. कशावर दिला बेटा? आयोनिक कॅरेक्टर वरती. प्रश्न कसा दिलाय बघा बाळांनो. MF मेटल फ्लोराइड, MCl मेटल क्लोराइड्स, MBr मेटल ब्रोमाइड, MI मेटल आयोडाइड्स आणि आयोनिक कॅरेक्टर. म्हणजे बाळांनो तुम्हाला मनाने सुद्धा लिहायला नाही लावले त्यांनी, राईट. त्यांनी दिलेत आणि सांगितलं फक्त त्यांच्या प्रॉपर्टी काय करा? अरेंज करा. ओके, तर तुम्हाला माहितीच आहे बेटा की अरेंजमेंट कशी असणार बेटा आयोनिक कॅरेक्टरची? MF दॅन MCl दॅन MBr अँड दॅन MI. बहुत सरळ सरळ आहे बाळा, खूप सरळ सरळ आहे. अलग लक्षात, एकदम सिंपल. आणि थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा बेटा, थर्मल स्टॅबिलिटी सुद्धा मध्ये सुद्धा HF दॅन HCl दॅन HBr अँड दॅन HI. एकदम सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला बेटा त्यांनी ऑलरेडी प्रश्नातच उत्तर. आता सांगतो केमिस्ट्रीमध्ये एक गोष्ट सांगतो बेटा. केमिकल कायनेटिक असेल, ट्रान्झिशन असेल किंवा एलिमेंट ऑफ ग्रुप असेल, याच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर हे त्याच्या प्रश्नातच असतात. कशात असतात बेटा? क्वेश्चन्स मध्येच असतात. क्वेश्चन मध्येच असतात. फक्त तुम्हाला ते माहिती पाहिजेत. इव्हन सीटीला सुद्धा जे प्रश्न विचारले जातात या लेसन वरून मी जे नावं सांगितले, ह्या लेसनच्या बऱ्याचशा क्वेश्चनचे आन्सर हे प्रश्नातच असतात. तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे प्रश्न फक्त काय करायचं तुम्हाला, आणि नाही कळलं ना ग तुला, असं करू का, असं करू, असं करून दे, लो 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 लो, है ना. असं पण फ्लोरीन सगळ्यात बरे. ओके, तर फ्लोरीन, क्लोरीन आणि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता पण ऍक्च्युली काय माहिती की उलट पालट दिलंय त्यांनी. सॉरी उलट पालट दिले, राईट है ना, उलट पालट दिलंय ना. हा ते बघा नीट गदाड्यांनो, फक्त एवढं लक्षात ठेवा. फ्लोरीन काय होतो? पहिला येतो, त्याच्यानंतर कोण येतो? क्लोरीन, त्याच्यानंतर कोण येतो? ब्रोमीन, त्याच्यानंतर कोण येतो? आयोडीन्स. हे बघा सगळ्यात मेन, अलग लक्षात. ओके, तर असं कळलं बेटा. आणि जर मी फ्लोरीन अगोदर लिहिलं असतं तर कसं आलं असतं? अलग लक्षात, बस समजे. ठीक आहे, फक्त एवढं करता आलं पाहिजे बेटा तुम्हाला. जमेल ना? पक्का. क्वेश्चन चुकेल का हा? अरे चुकणार का? पक्का नाही चुकणार. ओके, चला. आता आपण बघतोय कालचा पाठ संपलेला आहे आणि आज बघतोय आपण लेक्चर 2 मध्ये. आणि आज आपला पूर्ण टॉपिक मी संपवणार, म्हणजे चॅप्टर संपणार. चला पहिल्या प्रश्नाकडे. ओके, प्रश्न पहिला. आणि पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण आलो तर आपल्याला कोण दिलेला बेटा?
तर राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड स्ट्रक्चर्स ऑफ पायरोसल्फ्युरिक ऍसिड. पायरोसल्फ्युरिक ऍसिडचं काय विचारलं आपल्याला? फॉर्म्युला अँड स्ट्रक्चर. तर सगळ्यात बेटा पायरोसल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय असतो मिहिर? तो आपल्याला लिहायचा आहे. फॉर्म्युला असतो H2S2O7. काय असतो रे बेटा? सांग पाहू. H2S2O7 काय असतो? सांग पाहू. H2S2O7 काय नाव आहे बेटा? सांग कोपऱ्यातली. पायरोसल्फ्युरिक ऍसिड. आता याचं आपल्याला काढायचं स्ट्रक्चर्स. तर स्ट्रक्चर्स काढताना एकदम सिंपल टेक्निक सांगतो बेटा, ऐकून घ्या. सल्फर आहे, 2 सल्फर काढून द्या. करेक्ट. आता ऑक्सिजन किती बेटा आपल्याकडे? 7 आहेत. किती ऑक्सिजन आहेत? 7. करेक्ट. याला 3 बॉन्ड, याला 3 बॉन्ड, दोघांमध्ये कॉमन एक बॉन्ड आणि 7 ऑक्सिजन. याच्या अर्थ कॉमन एक ऑक्सिजन लावून दिला सरांनी. बरोबर. लक्ष द्या कसं काढतोय. ओके. ध्यान. ह्या प्रत्येक बॉन्डला काय येईल? 1 ऑक्सिजन. प्रत्येक बॉन्डला काय येईल बेटा? 1 ऑक्सिजन. प्रत्येक बॉन्डला काय येईल? 1 ऑक्सिजन. 7 ऑक्सिजन गेले तुमचे. राईट. हायड्रोजन किती बेटा तुमच्याकडे? H2S2O7. तर हायड्रोजन किती बेटा? 2. तर एक हायड्रोजन याला आणि एक हायड्रोजन याला. कोणत्या पण ऑक्सिजनला लावून द्या. श्रद्धा कोणत्या ऑक्सिजनला जॉईन करू? त्या खालच्या दोघांना करू का जॉईन? ठीक आहे, म्हणजे त्यांचा प्रश्न मिटून जाईल. श्रद्धा चष्मा पाहिला लाव, तुझ्या खूप डोळ्याला पाणी येतं. तर घ्या आज पहिला. ठीक आहे, झालं. ओके. आता बघा इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सृष्टी बरोबर ना? आता करेक्ट आहे ना? व्हेरी गुड. सृष्टी हो लावला. ओके. आता मला एक सांग बाळा, सगळे ऑक्सिजन आता बिचारे सिंगल राहिले, त्यांना ऑक्सिजन नेहमी काय करतो? डबल बॉन्ड बनवतो. बनवतो की ना बेटा? बनवतो. मग त्यांना काय करून टाकायचा? जे राहिले त्यांना काय देऊन टाकायचा? डबल बॉन्ड. दिस इज द स्ट्रक्चर्स ऑफ pyrosulfuric acid. H2S2O7. H2S2O7 pyrosulfuric acid. समजे का स्ट्रक्चर कसं काढायचं? मीर कसं काढायचं पायरोसल्फ्युरिक ऍसिड? तर काहीच नाही सर, 2 सल्फर द्या, कॉमन मध्ये 1 ऑक्सिजन द्या आणि दोघांना 3 ऑक्सिजन देऊन टाका आणि दोघांना 1 हायड्रोजन देऊन टाका. झालं की पायरोसल्फ्युरिक ऍसिड. विसरायचं? चला डन. पुढचा कोण आहे बेटा? पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. ओके. पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. आता मोनोसल्फ्युरिक ऍसिड्स मध्ये फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला सांगा. H2SO5. 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 आता लक्ष द्या. आता बाळांनो परत एकदा आपल्याला त्याचं काढायचं स्ट्रक्चर. मग आपण काढणार त्याचं स्ट्रक्चर्स. कसं काढायचं बेटा? तर काहीच नाही. आता बघा फॉर्म्युला काय सांगितलं मी परत एकदा सांग. मीर सांग. H2SO5. बरोबर बेटा. आता आपण घेऊयात सल्फरला. घेतला. ओके. सल्फरला घेतल्यानंतर सल्फरला काय केलं आपण? असे 4 बॉन्ड बनवले. ओके. 4 बॉन्ड बनवले. बरोबर. 4 बॉन्ड बनवून घ्यायचे. ओके. त्यानंतर त्याला ऑक्सिजन जोडायचे. 4ला 4 ऑक्सिजन जोडले, जोडून टाकले. आता एका ऑक्सिजनला एक एक्स्ट्रा ऑक्सिजन जोडायचा. ओके. आणि ज्याला एक्स्ट्रा ऑक्सिजन जोडला त्याला एक हायड्रोजन पण जोडायचा आणि राहिलेल्या दुसऱ्याला पण हायड्रोजन जोडायचं. बरोबर. आणि राहिलेल्या दोघांना काय करायचं? डबल बॉन्ड द्यायचा. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. तुम्ही डोकं काय लावणार माहिती का? ते पण सांगतो मी तुम्हाला. सर एक काम करूयात आपण, तुम्ही असं जोडलं ना, आम्ही काय करूयात 5. ऐका मी चुकी पण सांगतो काय करू शकतात. 5 ऑक्सिजन जोडून देतो. ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर जोडा. जोडले का? जोडले. ठीक आहे. तुम्ही काय करणार? सर आम्ही हायड्रोजन जोडतो दोघांना. कोणत्या पण दोघांना जोडून दिले. आता तुम्ही म्हणणार सर आम्ही तिघांना काय करूयात? आता बाकीच्या ऑक्सिजनला स्टॅबिलिटीला काय करावं लागणार आहे? द्यावं लागणार का नाही? द्यावं लागणार. पण एक विचार करता का गाधाड्यांनो, इथं किती बॉन्ड बनवलेत बघा बरं. खरा बरं किती बनलेत बघा ना. करायचे किती इलेक्ट्रॉन शेअर केलेत त्यांनी? किती केलेत? हा. मग त्याच्याकडे शेअर करायला 8 इलेक्ट्रॉन असतात का? मला सांगा बरं. त्याच्याकडे किती असतात? लईत लई 6. किती असतात? 6. मग 6 बघा ना इथे बघा. 1 2 3 4 5 6. मग खालचं चुकीचं आहे का नाही? मग सरला प्रायोरिटी कोणती करावं लागेल? वरची. हा. तुम्हाला जे वाटतं ते करायचं नाही. त्याची पण काहीतरी हे कॅपॅबिलिटी अलग लक्षात. तुम्ही मान हुशार आहेत पण त्याची कॅपॅसिटी नाही ना एवढी बनवायची बॉन्ड. तुम्ही हुशार आहेत ही त्याला पण माहिती आहे की तुम्ही 5 काय 10 ऑप्शन बी सोडू शकता सल्फरला. पण तिची बिचारीची कॅपॅसिटी नाही रे बाळा. त्याची कॅपॅसिटी फक्त 6 बॉन्ड बनवण्याची आहे. कारण त्याची व्हॅलन्सी 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच्याकडे किती असतात बेटा? 6 असतात. काय असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 6. आणि त्याची व्हॅलन्सी बाळा 2 असते. किती असते व्हॅलन्सी? 2. व्हॅलन्सी 2 असते पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 असतात. जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तेवढे तो शेअर करू शकतो. बट त्यापेक्षा जास्त करू शकत नाही. कमी करू शकतो पण जास्त. आलं का लक्षात? गौरंग समजा क्या? ठीक आहे. त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 6. कुणाचे? सल्फरचे. राईट. व्हॅलन्स किती? 2. अलग लक्षात. तो जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो? 6. आणि म्हणून त्याला इलेक्ट्रॉन आपल्याला कसे जोडावं लागतील? असं जोडावं लागेल. त्याचं कंपाऊंड हे करेक्ट आहे.
कळलं का सर्वांना? हे चुकीचं आहे, हे काढायचं नाही खालचं, कळलं? वरच काढायचं. हा ओके, काय नाव त्याचं? पायरॉक्सी मोनो सल्फ्युरिक ऍसिड. फॉर्म्युला काय? H2SO5. H2SO5 काय नाव आहे त्याचं सांगा? हा, उद्या येता जाता गुड मॉर्निंग कोणीच नाही म्हणायचं, सगळ्यांनी म्हणायचं पायरो सल्फ्युरिक ऍसिड H2SO5. त्यानंतर बेटा पायरो सल्फ्युरिक ऍसिड H2SO7 H2S2O7. ठीक आहे, हे गुड मॉर्निंग आहे तुमचं उद्याचं. कळलं का सरांना? हा, गुड आफ्टरनूनला सांगतो पुढचा फॉर्म्युला आहे ना गुड आफ्टरनूनला, काय काळजी घेतो तू? चला पुढे बेटा, घेऊ थोडं पुढे बेटा. चला फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, फॉर्म्युला विसरायचे नाहीत. क्वेश्चन सेकंड, राईट द केमिकल फॉर्म्युला फॉलोइंग द ओझो ऍसिड्स ऑफ क्लोरीन. आपल्याला बघायचे ओझो ऍसिड ऑफ क्लोरीन. तर पहिला फॉर्म्युला आहे बेटा हायपोक्लोरस ऍसिड. कुणाचा? हायपोक्लोरस ऍसिड. तर हायपोक्लोरस ऍसिड्स मध्ये जर आपण विचार केला तर याचा फॉर्म्युला असतो बेटा HOCl. काय म्हणतात? HOCl म्हणजेच हायपोक्लोरस ऍसिड. किंवा यालाच कसं लिहू शकतो बेटा तू? यालाच लिहू शकतो HClO. कसं लिहू शकतो? HClO. आणि जर याचं स्ट्रक्चर्स आलं ते पण काढून देतो. इथे फक्त फॉर्म्युला विचारला, स्ट्रक्चर विचारला का नाही. बट आलं तर काय करू सर? तर आलं तर असं कर, H इथे काढ, Cl ला मध्ये ठेव, डबल बॉन्ड येऊन ऑक्सिजनला लिहून टाक. आलं का लक्षात? हायपोक्लोरस ऍसिड काय म्हणतात त्याला? हायपोक्लोरस ऍसिड. सरदा समजलं का तुला? हे सदा समजलं तुला? ओके. त्यानंतर कोण आहे? क्लोरस ऍसिड. कोण आहे? क्लोरस ऍसिड. क्लोरस ऍसिड मध्ये हायड्रोजन 1, क्लोरीन 1 बट ऑक्सिजन 2. हायड्रोजन 1, क्लोरीन 1 बट ऑक्सिजन 2. नाव काय द्यायचं? क्लोरस. काय नाव आहे? क्लोरस ऍसिड. काय नाव आहे? क्लोरस ऍसिड. याला अजून कसं लिहिलं असतं बेटा? HOClO असली तरी सुद्धा चालतं. आणि याच्या स्ट्रक्चर्स मध्ये काय करायचं माहिती बेटा? या पहिल्याचं स्ट्रक्चर हे झालं, दुसऱ्याच्या स्ट्रक्चर्स मध्ये फक्त डबल बॉन्ड ऑक्सिजन काय करायचा? लावून द्यायचा. आलं का लक्षात? म्हणजे तो कोण झाला आपला? क्लोरस ऍसिड. आता एक लक्षात ठेव, हायपोक्लोरस ऍसिड्स मध्ये बेटा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्लोरीन ते पण सांगतो +3 असते. किती असते बेटा याच्यामध्ये? +3. किती असते? +3. आणि याच्यामध्ये बेटा याच्यामध्ये असते +5. किती असते बेटा? +5. किती असते? +5. समजे क्या? ओके. पुढे आपल्याला घ्यायचंय क्लोरिक ऍसिड. कोण आहे बेटा? क्लोरिक ऍसिड. कोण आहे? क्लोरिक ऍसिड. ठीक आहे, घ्या क्लोरिक ऍसिड. क्लोरिक ऍसिड्स मध्ये घ्या फॉर्म्युला. क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला घ्या. H, आता एक ऑक्सिजन वाढणार फक्त बेटा, HOClO2. किंवा इथे हे दोघांना बघा, नाही तर तुम्ही म्हणता वरचा खालचा फॉर्म्युला सारखा कसं काय? नीट बघा येड्यांनो. पुढचा फॉर्म्युला काय? HClO3. HClO3 त्याला काय म्हणतात? क्लोरिक. क्लोरस हायपो. हायपो म्हणलं का एक ऑक्सिजन, ठीक आहे. क्लोरस म्हणलं की 2 ऑक्सिजन आणि क्लोरिक म्हणलं की 3 ऑक्सिजन. उद्या विचारणार आहे मी, रस रिक हायपो. हायपो 1 ऑक्सिजन, रस 2 आणि रिक. व्हेरी गुड. हा लिहा मग स्ट्रक्चर्स काढायचं. कसं येईल बेटा स्ट्रक्चर्स? फक्त बरोबर करेक्ट. आता त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली रे बाळा? 7. कळलं का? मग पुढे लिहायचंय पर क्लोरिक ऍसिड. कोण घ्यायचं आहे? पर क्लोरिक ऍसिड. घे पर क्लोरिक ऍसिड. फॉर्म्युला काय आहे? एक ऑक्सिजन वाढवा अजून तिथं, हा पर मध्ये, हा HOClO3 किंवा कोमल काय येईल अजून? HClO4 डायरेक्टली. आलं लक्षात? संचित काय होतंय? कार्तिक झोप राहिली काय? गदाड्या थोडा थोडा लिही मध्ये मध्ये, मग तुला झोप नाही यायची. हे दलिंद्र थोडी प्रॅक्टिस कर ना. हा ठीक आहे, समजे बेटा? दोनों समज गए? ओके. आता काय करायचं? आता तुम्ही काय डोकं लावणार माहिती का? परत एकदा शाणे आहेत तुम्ही, अतिशय शाणे आहेत तुम्ही, अतिशय शाणे पोरं आहात. मला गॅरंटी आहे तुम्ही डबल बॉन्ड ऑक्सिजन O लावणार. दिस इज द व्हेरी 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 रॉंग. का सर? ते सांगतो. अरे दलिंद्रांनो, त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7च असतात आणि जर तुम्ही अजून एक ऑक्सिजन त्याला बळबळ जोडला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर जोडला तर किती झाले सांगा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9. तो 9 शेअरिंग करतच नाही ना, मला 7च पाहिजेत. मग काय करायचं? एकदम सिंपल. ऐका ऐका, काय करायचं माहिती? H आणि ह्या दोघांमध्ये कॉमन लावा ना बाळांनो. इथे Cl द्या,
डबल बॉन्डेड ऑक्सिजन, डबल बॉन्डेड ऑक्सिजन, डबल बॉन्डेड ऑक्सिजन. आला का माझा फॉर्म्युला? काय फॉर्म्युला होता माझा? HClO4 पर क्लोरिक ऍसिड. डन. आणि आता इथे बेटाला इथलं याची ऑक्सिडेशन स्टेट किती होऊ शकते? 7. म्हणजे त्यांनी किती इलेक्ट्रॉन शेअर केले दिसतात? 7. वाटलंच तर मोजा, 1 2 3 4 5 6 7. आता करेक्ट हे टक्चर. समजे क्या? हा, समजलं का? चुकीचं करायचं नाही. कुठेही काय जोडायचं नाही. कारण क्लोरीनचे बेटा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन टोटल 7 असतात आणि व्हॅलेन्सी 1 असतं बेटा. म्हणजे तो 1 पासून तर 7 पर्यंत इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. 8वा इलेक्ट्रॉन शेअर करेल का? नाही. तर 8वा इलेक्ट्रॉन जोडणार का संचित? नाही. कळलं ना? हा, लिहा. कळलं का? ओके. आता वह्या सगळ्यांनी क्लोज करायच्यात आणि न बघता मला 2 मिनिटासाठी फॉर्म्युले सांगायचे. सगळ्यांनी माझ्याकडे बघायचंय बाळांनो. हा, पहिल्या याच्यात मी तुम्हाला शॉर्टकट सांगून ठेवतो. सगळ्यांचा शॉर्टकट सांगून ठेवतो. सगळ्यांमध्ये कॉमन कोण आहे? HCl. कोण आहे कॉमन? HCl. क्या बात आहे. हायपोक्लोरस एक ऑक्सिजन आहे सर. हायपोक्लोरस एक ऑक्सिजन आहे. फॉर्म्युला झालाय HOCl. फॉर्म्युला झालाय HOCl. त्यानंतर बेटा क्लोरस मध्ये ऑक्सिजन 2 आहेत. फॉर्म्युला झाला HOClO किंवा HClO2. काय झाला मिहर? व्हेरी गुड. त्यानंतर क्लोरिक ऍसिड फॉर्म्युला HOClO2. फॉर्म्युला काय होईल? HOClO3. समझे क्या? देन पर क्लोरिक ऍसिड फॉर्म्युला HClO3. बरोबर की नाही बेटा? आणि आता काय होईल बेटा त्याचा फॉर्म्युला? HClO4 आणि वरच्याचा HClO. हे लिहा, ह्यो लिहा, ह्यो लिहा, ह्यो लिहा. समजे क्या? समजे. जायचं की पुढच्या टॉपिक कडे? श्रद्धा ए सदा जायचं पुढं. ओके. मी शिकवलं हायपो क्लोरस क्लोरिक पर क्लोरिक. मी काय शिकवलं? हायपो क्लोरस क्लोरिक पर क्लोरिक. मी काय शिकवलं? परत सांगा. वेरी गुड. सबको आएगा? सबको आएगा? व्हेरी गुड. तर चालायचं पुढच्या प्रश्नाकडे बेटा. चला डन. चलो पुढचा प्रश्न आहे थायोसल्फ्युरिक ऍसिड. कोण आहे बेटा? थायोसल्फ्युरिक ऍसिड. कोण आहे बेटा? थायोसल्फ्युरिक ऍसिड. फॉर्म्युला H2S2O3. 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 काय फॉर्म्युला आहे रे बेटा? संचित सांग. हे बघ, हा बघ ह्यो थायोसल्फ्युरिक ऍसिड. फॉर्म्युला सांग संचित. H2S2O3. ओके. H2S2O3. H2S2O3. काय बेटा? थायोसल्फ्युरिक ऍसिड. थायोसल्फ्युरिक ऍसिड. कळलं का? ओके. आता स्ट्रक्चर्स बेटा कसं काढावं लागेल? एस. आता 2 एस आहेत तर तुम्ही परत एकदा डोकं लावायला जाणार की सर 2 एस एकाला एक जोडा. तर जोडा ना बेटा. काय प्रॉब्लेम आहे? जोडा जोडा, काही प्रॉब्लेम नाही. जोडा, काय प्रॉब्लेम नाही. जोडावाच लागणार आहे. दुसरा कुठे जाणार तू बिचारा? ठीक आहे, जोडावाच लागणार. आणि बेटा याला आता मला एक सांगा कंडिशन याला काय जोडायचे? 3 ऑक्सिजन आहेत. अलग लक्षात. आणि किती हायड्रोजन आहेत बेटा? करेक्ट. आता राहिलेले दोघं काय करतील? आता 6 इलेक्ट्रॉन शेअर झाले का कोमल? मोज बरं. 1 2 3 4 5 6 झाले शेअर. तसं स्ट्रक्चर करेक्ट आहे. स्ट्रक्चर करेक्ट आहे. अलग लक्षात. ओके. हा, असं स्ट्रक्चर करेक्ट काढायला जाऊ नका दलिंद्रांनो. एस आणि एस इकडे ओ, इकडे ओ, इकडे ओ. ठीक आहे. याला एच, याला एच. आणि करा व्हॅलन्सी. बॅलन्स कशी होईल? बॅलन्स हो रे व्हॅलन्सी. एक तर 2च बॉन्ड बनवा, नाही तर किती बनवा? 6 बनवा. एक तर 2च बनवा. किती शेअर करा? एक तर 2 शेअर करा किंवा 6 शेअर करा. 2 शेअर करा किंवा 6 शेअर करा. चुकून सुद्धा असे असे ऑड नंबर शेअर करू नका, ते चुकतंय. अलग लक्षात. हे चुकीचं आहे, वरचं करेक्ट आहे. कळलं का सर्वांना? थायोसल्फ्युरिक ऍसिड कोपऱ्यातला फॉर्म्युला सांग. थायोसल्फ्युरिक ऍसिडचा H2. हा, वरचा एक विचार होता प्रश्न. तू सांगत ना बघा. पायरॉक्सी सल्फ्युरिक ऍसिड. अरे पायरो सल्फ्युरिक ऍसिड एक नंबर. हा, डोकं जागेवर ठेव. आणि पर पॅरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड
H2SO5 सीएलचं काय कारण येतं? क्लोरिक शब्द आला त्याच्यात नाही, सल्फर आलाय ना, मग सल्फर येईल ना, सल्फर आणि क्लोरीन सोबत येतात का ऍसिड मध्ये? नाही येत, मग कशाला चुकीचं बोलतो? कन्फ्युज व्हायचं नाही, पाठ करायचं. काय करायचंय? पाठ करायचंय. अलग लक्षात? हा, मी उद्या विचारणार आहे कारण हे पेपरला येते. घेऊ का? चला घ्या पुढचा प्रश्न. कोणला अडचण? मीर डन ना? हा डन का मीर? हा हा, राईट स्ट्रक्चर्स ऑफ द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. कोण आहे? सल्फरस ऍसिड. काय फॉर्म्युला असतो? सल्फरस, सल्फ्युरिक नाही, सल्फरस. फॉर्म्युला असतो H2SO3. काय असतो? ते बघा, सल्फ्युरिकचा फॉर्म्युला असतो H2SO4 आणि सल्फरसचा फॉर्म्युला असतो H2SO3. याचे फॉर्म्युलेत जा, तुमच्या मार्क याच्यात जाते ना पोरांनो, हा फॉर्म्युला आहे. ओके, स्ट्रक्चर्स कसं काढायचं बेटा? काढूयात. यस काढला, पक्का काढला. ऑक्सिजन किती बेटा? 3 जोडून द्या, 3 जोडून द्या, काय घाबरू नका. जोडले? करेक्ट, 3 जोडून दिले बेटा. आणि एका सोबत कोण जोडायचं आहे? H. बाकीचे काय करतील? 6 शेअरिंग होते का? पण नाही होत. याचा अर्थ किती शेअरिंग झाला बेटा त्याचं बघ बरं. थांबा मी परत काढतो. हे बघा, एस आहे. करेक्ट, एस आहे बेटा, करेक्ट. आता मला एक सांगा, थांब मी परत काढतो. इकडे बघा, H2SO3 ना, प्रायोरिटी बघा. 2 ऑक्सिजनला खाणार आहेत. ऐका बारकाईने, एकदम बारकाईने. इकडे बघा, 3 ऑक्सिजन असे आपण जोडले. जस्ट इमॅजिन करा. ओके, हे बघा, 1 2 3. लक्ष द्या बारकाईनं. दिलं. आता 2 हायड्रोजन आहेत. तो 2 हायड्रोजन एकाच ऑक्सिजनला लागणार आहेत का? नाही. ते सल्फरला पण बॉन्ड बनवणार का? नाही. ते कोणासोबत बॉन्ड बनवणार? ह्या दोघांसोबत. करेक्ट, ओके. आणि हा काय करेल बिचारा? डबल बॉन्ड बनवेल. आता इलेक्ट्रॉन किती शेअर झाले बेटा? 1 2 3 4. राहिले किती? 6 व्हायला 2. याच्या अर्थ पक्का दोघं मिळून काय बनवतील? क्या बात है, करेक्ट स्ट्रक्चर से. कळला का? सल्फरस ऍसिड. हा, समजे क्या बेटा? समजे? हा, काय रे गौरंग? फॉर्म्युला सांग. सल्फरस ऍसिड. सल्फ्युरिक नाही. व्हेरी गुड. H2SO3. संचित, H2SO3. समझे का बेटा? कार्तिकेश, फॉर्म्युला H2SO3. आणि जर सरांनी मगाच्या सारखा फॉर्म्युला दिला असता तर असा फॉर्म्युला होता कुठे? H2S2O3. असं कुठे होता का? काय नाव होतं? थायोसल्फ्युरिक. पाठ करा. थायोसल्फ्युरिक याच्या वरचा प्रश्न आहे ना बाळा, आत्ताच घेतला ना. घाबरू नका. कन्फ्युजन होणार आहे, याला एकदम रटवा. याला डायरेक्ट पाठ करून टाका. चलो पुढे बेटा. नेक्स्ट. हा, क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला येतो. दोघांचाही फॉर्म्युला येतोय. हा, काय फॉर्म्युला असतो? बर, पॅरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. पॅरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. फॉर्म्युला सांगा. एट हो जाएगा. ऑक्सिजन. हा, आता इथे आता क्लोरिक ऍसिडचा फॉर्म्युला येऊन जाईल आय थिंक तुला. काय बेटा सांग बरं मला, याचा फॉर्म्युला सांग बरं मला, मी पुढचा सांगतो. याचा सांग बरं मला. थांबा, एच. ओके डन. आणि याचा इथे डायसल्फ्युरिक ऍसिड आहे, पॅरॉक्सी आहे, O8. हा, काय होईल? H2S2O8. बरोबर. आणि जो पहिला आपण लिहिला होता तो काय फॉर्म्युला होता रे पहिला? H2S2O7. याचं नाव काय होतं? हा, हुशार आहे ना मी. मोनो नसेल रे, पायरोसल्फ्युरिक ऍसिड. कन्फ्युज होतंय बरं का, अभ्यास करा. आणि तू जो सांगितलं त्याचा फॉर्म्युला होता H2SO5. हा, तू सांगितलेला. ओके, घाबरू नको, कन्फ्युज करू नको, थोडा अभ्यास कर. हा, चला सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला सांगा पुढं. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला सांग बाळा. लिहून घेतले फॉर्म्युले? हा, ओके. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला सांग रे, चल रे. हा, स्ट्रक्चरिंग का काढता? अरे स्ट्रक्चरिंग का काढता?
हा ओके पुढे पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिडचा सांग. तू आता सांगितलं तो थायोसल्फ्युरिक ऍसिडचा बी येतो तुम्हाला राईट. आता मी घेतला. अरे घेतला की नाही. हा पुढचा प्रश्न काय. पुढचा प्रश्न अरेंज द फॉलोइंग इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ द प्रॉब्लेम. हे प्रश्न बघा बरं का रिपीट होत आहे ना. हे रिपीट क्वेश्चन आता आहेत तुमच्या लक्षात आहे ना. 23 ला मी काल त्यासाठी इयर टाकलेत. हा पुढे हा एक प्रश्न अरेंज द फॉलोइंग इंक्रीजिंग ऑर्डर प्रॉपर्टीज मेन्शन्स. ओके ऍसिडिक स्ट्रेंथ काढायची बेटा त्याची. तर आपण जे आता ऍसिड्स बघितले है ना क्लोरिक ऍसिड्स. ओके तर त्यामध्ये बाळांनो याची इंक्रीजिंग ऑर्डर आपल्याला लावायची आहे. 4 पासून 4 3 2 1 कसा फॉर्म्युला भेटायचा. ऐका ऐका वाटलं नाही आलं बघा. 1 2 3 4 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन 4 ऑक्सिजन. आलं लक्षात. ओके असा प्रश्न येईल आता 24 ला आलाय. जमलं बेटा. ए बाळा जमलं का तुला. ए राजा तुला तुला हा जोडा. शक्यतो आहे ना शक्यतो अशी सुरुवात करा. HOCl HClO2 HClO3 आणि SClO4 सॉरी 4. ओके असं काढा. दोन्ही पण काढून ठेवा. और कळलं बेटा. काय टेन्शन आहे तुला नाही. अडचण आहे का ग. नाही ना. इकडे बाकीचे सृष्टी काय करायचंय सरांनी सांगितलं ऑक्सिजन नुसार काय करायचं. ठीक आहे त्याची स्ट्रेंथ काढून टाकायची. सगळ्यात जास्त स्ट्रेंथ कुणाच झाली मग आपल्या HClO4 SClO4 सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे. म्हणजे तो कसा आहे ऍसिडिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त कुणाची बेटा. जमलं का गौरंगा. रंग नको दाखव अभ्यास कर. 24 हा परत 24 ला आलेला प्रश्न वाच. काय प्रश्न परत 24 ला आलेला. ड्रॉ दी स्ट्रक्चर्स ऑफ पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. आता पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला H2SO5. काय शिकवलं सरांनी. थांब पेन येऊ दे माझा. हा काय सांग. H2SO5 कसे जोडायचे सांगितलेत मी. कसे जोडायचे होते. हा यस लिहिला. हा ऑक्सिजन लिहिले 4. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड क्या बात आहे. एवढं ड्रॉ केल्यानंतर बाळा तुला तुझे 2 मार्क मिळाले असते फेब्रुवारी 2024 च्या पेपर्स मध्ये. ठीक आहे समजी क्या. काय अच्छा अच्छा हा किती झाले बॉन्ड इथं. हा एक एज जोडू ना. एक बॉन्ड काढून टाकू आणि एज जोडू. हा 2 होते ना बरोबर करेक्ट. हा 2 होते करेक्ट. ओके समझे आप लोग. पीयूष इसकी टेस्ट में बहुत कंफ्यूज करने वाले. सबके स्ट्रक्चर में मार्क जाने वाले मेरे को गारंटी यार. ठीक आहे बट ज्याचे स्ट्रक्चर सगळ्यात जास्त येतील भारी त्याला सरकून बेस्ट एकदम कैडबरी मिळेल 5 रुपए वाली. अरे लेकिन सर से मिल रही ना यार. ये बड़ी बात है यार. 1 रुपए की 2 रुपए की है सर से मिल रही यार. ऐसा तो मैं कभी खिलाता है आपको. खिलाता हूँ कभी कैडबरी. हाँ जो चाहिए वो देंगे. नहीं तो स्ट्रॉबेरी की एक चॉकलेट देंगे. ठीक है. अरे भाई सुनो और आपको मैं कैमरे के अंदर प्रमोट करूंगा टेंशन मत लेना. कैमरे प्रमोट करूंगा ना. सबसे आशा मैं बोलूंगा ना सगळ्यात हुशार पोरगा आहे असं तसं. ठीक आहे इंस्टाग्राम आयडी पण देईल युट्यूब मध्ये. अरे नको क्या नहीं नको बहुत कडवट होता है. चलो बेटा देखो नाही बाबा मी एक कॅडबरी देईन 5 वाली आणि ती मिळवायला पण बाळा हिंमत लागते. हा जसं की आमरनी चहा मिळवलं एक अक्का आणि तीच पळून गेला परत क्लासला झाला नाही. जिस पळून गेला परत क्लासला झाला नाही सरच्या. ओके ठीक आहे कोई बात नाही देईन बेटा. पुढे ड्रॉ दी स्ट्रक्चर्स ऑफ बेटा सल्फ्यूरिक एसिड आणि थायोसल्फ्यूरिक एसिड दोनों भी पढ़ा है बेटा मैंने. वो भी 25 में. अरे लास्ट ईयर क्वेश्चन आया था. क्या बात है यार. इसका मतलब सर आप जो पढ़ा रहे ये काम का है. ठीक है ये काम का है. राइट द रिजोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ ओजोन. ठीक है राइट द स्ट्रक्चर्स ऑफ ओजोन. तो ओजोन का आपको फॉर्मूला पता है बेटा क्या होता है. O3. ये कैसे बॉन्डेड होता है. ये होता है ऑक्सीजन. सही है बेटा. ठीक है 2 ऑक्सीजन इसको बंधे हुए होते हैं. ठीक है एक ऑक्सीजन बनाता है डबल बॉन्ड्स. जिसने नहीं बनाया इसके ऊपर आता है निगेटिव चार्ज. सेंटर पे आता है पॉजिटिव चार्ज. इधर होते हैं फ्री इलेक्ट्रॉन कितने 6. कितने 6. इधर होता है 4 इलेक्ट्रॉन कितने 4. समझे. ठीक है तो बेटा इसका रेजोनेटिंग स्ट्रक्चर्स निकालेंगे. अभी एक बार मैंने इस ऑक्सीजन को डबल बॉन्ड दिया एक बार मैं इस ऑक्सीजन को दूंगा
ठीक है, यही तो रेजोनेटिव स्ट्रक्चर्स होता है। फिर सेंटर वाला ऑक्सीजन एज इट इज, सिर्फ इधर के ऑक्सीजन को डबल बॉन्ड नहीं दूंगा, इधर के ऑक्सीजन को दूंगा, ठीक है। इधर रहेंगे 4, इधर आएंगे 6, समझे क्या। इधर आएगा नेगेटिव चार्ज क्योंकि इसने एक बॉन्ड कम बनाया, चार्ज आएगा। ऑक्सीजन ने इधर एक बॉन्ड एक्स्ट्रा बनाया, 2 बनाता है 3 बनाया, तो आएगा पॉजिटिव चार्ज। क्या आएगा? दिस इज द रेजोनेटिव स्ट्रक्चर्स ऑफ ओजोन। कब पूछा गया? मार्च 2014 में। कोई बात नहीं, आएगा तो आप निकालो, ठीक है। मैंने जानबूझ के डाला बेटा उसको, ठीक है। मैंने बोला कि चलो ओजोन का भी टॉपिक कवर होना चाहिए, समझे बेटा? कोई दिक्कत है? नहीं है, ठीक है। ओजोन डिप्लेशन के ऊपर एक क्वेश्चन आएगा इस बार। ओजोन डिप्लेशन, ओजोन डिप्लेशन वो लेना मेरी तरफ से। ओजोन डिप्लेशन क्यों होता है? तो आपको पता है कार एग्जॉस्ट से क्या बाहर पड़ता है? NO, 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 ठीक है। और वो रिएक्ट करता है ओजोन के साथ, तो होता है ओजोन लेयर का डिप्लेशन, ठीक है। इसके ऊपर से क्वेश्चन आएगा इस बार। सर को ऐसा लग रहा है, बहुत दिल से लग रहा है मेरे को कि ओजोन डिप्लेशन के ऊपर इस बार क्वेश्चन आएगा। जो एरोप्लेन जेट होते हैं, ठीक है, उससे भी जो एग्जॉस्ट से बाहर धुआं निकलता है वो भी रिएक्ट करता है बेटा किसके साथ? ओजोन के साथ, तो भी ओजोन का डिप्लेशन होता है, ठीक है। तो इस बार वो क्वेश्चन आएगा, आपको वो करके जाना है, ओजोन डिप्लेशन वाला। लिख लिया बेटा? बोलो क्यों होता है? हाँ हाँ, वो बहुत सारे रीजन है, लेकिन ये आ सकता है, मेरे को ऐसा लगा तो मैंने दे दिया, क्योंकि प्रीवाइक्यूज में मेरे को वो देखने को नहीं मिला, लेकिन मेरे को लगा कि वो आएगा, ठीक है। ऐसा मेरा दिल बोल रहा है। बोलो बेटा। फॅन, क्या बात है यार. तो फॅन बंद केला की लाईट बंद होतील सरची, आणि सर काळे दिसायला लागतील. तुला चालेल का व्हिडिओ मध्ये चालेल का काळे दिसले तर? होतो होतो. अरे होतो, मला माहिती कसतो, मी अरेंजमेंट केलेली इथली, मला माहिती आहे ही लाईट फिटिंग मी मीच केलेली, त्याच्यामुळे मला माहिती आहे. चलो अभी ध्यान से देखो. आता ऐका बाळांनो, सुनो ध्यान से. आता हा प्रश्न आहे ना खूप दिवसापूर्वी, हा मी तरी म्हणलं तुझा प्रश्न टाकलाय रे मी. हा बघ, मी आता तुला बोलणारच होतो, बघ तुला पण आठवला. बाबांनो मार्च 19 ला विचारला गेला, त्यानंतर आला नाही बेटा. काल मला एका प्रिलियम मध्ये बघायला मिळाला, तर मी म्हणलो तो प्रश्न आज घ्यायचाच, पोरांचा घ्यायचाच, मग मी सोडला नाही. ठीक आहे, मी त्याला सोडला नाही, आणि तुम्ही पेपरमध्ये त्याला सोडणार नाहीत. तुम्ही पेपरमध्ये त्याचा अभ्यास करणार आहेत. काय करणार बाळांनो? अभ्यास करणार आहेत. वाचा रे बेटा, समजून सांगतो, एकदम सोपा प्रश्न आहे. तर आहेत ना, घाबरायचं नाही. ठीक आहे, चलो बेटा. व्हॉट इज द ऑक्साइड? ऑक्साइड काय असतं बेटा? ऑक्सिजन आर कंबाइनिंग अदर एलिमेंट्स, ठीक आहे, इज फॉर्म द ऑक्साइड. ओके, ऑक्साइडची डेफिनेशन लिहून टाका. मग ऑक्साइडचे बेटा टाइप्स आहेत. कोणकोणते टाइप आहे बेटा? ऍसिडिक ऑक्साइड, बारकाईने ऐक जरा, आला होता काल प्रश्न, बरोबर. An oxide which dissolve in water gives acid react with the base to gives the salt called as acidic oxide बेटा. ऑक्साइड बेटा, ऍसिडिक ऑक्साइड नेमली मेनली कोण फॉर्म करता बेटा? नॉन मेटल. ज्यावेळेस बेटा ऑक्सीजन कंबाइन विद द नॉन मेटल, लाइक नॉन मेटल्स कौन कौन होते बेटा? सल्फर, नाइट्रोजन, कार्बन, क्लोरीन. इसके साथ जब ऑक्सीजन कंबाइन होगा तो कौन सा ऑक्साइड रहेगा? एसिडिक ऑक्साइड. समझे क्या? ऍसिडिक ऑक्साइड. आणि बाळांनो, तुम्हाला याची डेफिनेशन पण लिहायची असेल तर तुम्ही थोडी याच्यावरून लिहिली तरी पण चालेल. ऑक्साइड ऑफ नॉन मेटल्स. ओके, दिस टाइप्स ऑफ ऑक्साइड इज कॉल्ड ॲज ऍसिडिक ऑक्साइड. म्हणजेच बाळांनो लक्षात ठेव गौरंग, मी काय सांगितलं? नॉन मेटल कोण कोण सांगितलं सरांनी? सल्फर, नायट्रोजन, कार्बन, क्लोरीन. कोण सांगितले? सल्फर, नायट्रोजन, कार्बन, क्लोरीन. व्हेरी गुड. याच्यासोबत ज्यावेळेस ऑक्सिजन कंबाईन होतो बेटा, त्यावेळेस तो बेटा ऍसिडिक ऑक्साइड फॉर्म करतो. कोणला काही अडचण आहे का? नाही. डन. पुढे बेसिक ऑक्साइड कोण बघायचं आपल्याला? बेसिक ऑक्साइड. आता बेसिक ऑक्साइड मध्ये लक्षात ठेवायचं बेटा, बेसिक जेव्हा तो मेटल सोबत कंबाईन होईल. कशासोबत बेटा? मेटल सोबत. कशासोबत? मेटल सोबत. बट मेटल कुठले असायला पाहिजे माहिती का? मेटल कुठले असायला पाहिजे माहितीये? एस ब्लॉक मध्ये. सिक्रेट आहे बर का. कुठले? एस ब्लॉक मधले. एस ब्लॉक सब मेटल, सॉरी, एस ब्लॉक मधल्या मेटल सोबत ज्यावेळेस ऑक्सिजन कंबाईन होतो त्यावेळेस बाळांनो ते काय कोणता फॉर्म करतात? बेसिक ऑक्साइड. कळलं का रे सगळ्यांना? सांगायचं नाही कोणला? एस ब्लॉक मधले मेटल्स कोण बेटा? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, कॅल्शियम, फ्रान्सियम. ठीक आहे. आणि दुसरा कोणता ग्रुप आहे अजून एस ब्लॉक मध्ये? बेटा मागे कार, स्कूटर, बाप राजी, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रोटोनियम, बॅरियम, रॅडियम. यांच्यासोबत ज्यावेळेस बेटा ऑक्सिजन कंबाईन होईल त्यावेळेस बाळांनो तो कोणता ऑक्साइड फॉर्म करेल बेटा? बेसिक ऑक्साइड. समझे क्या? ओके डन. चले आगे थोड़ा
चलिए आगे। ओके, एम्फोटेरिक ऑक्साइड क्या होता है? ठीक है, जिनका नेचर कभी एसिडिक कभी बेसिक, ठीक है, बदलते रहते हैं, ठीक है, उसको बोलते हैं एम्फोटेरिक ऑक्साइड्स। तो एन ऑक्साइड विच रिएक्ट बेस एज वेल एज एसिड गिव्स द सॉल्ट, वो एसिड के साथ भी रिएक्ट करेंगे, बेस के साथ भी रिएक्ट करेंगे, और वो क्या बनाएंगे? एक सॉल्ट बनाएंगे। ना आपको पता है बेटा, एसिड बेस रिएक्ट करेंगे तो सॉल्ट बनता है, सिंपल सी बात है, आयनिक इक्विलिब्रियम पढ़ाऊंगा, पढ़ाने वाला हूं चैप्टर भी। तो उसको बोलते हैं एम्फोटेरिक ऑक्साइड। एम्फोटेरिक ऑक्साइड कौन कौन होते हैं बेटा? एल्यूमिनियम ऑक्साइड, जिंक ऑक्साइड, लीड ऑक्साइड, टिन ऑक्साइड, जिसको स्टैनस ऑक्साइड बोलते हैं, है ना, जैसे टॅनस क्लोराइड, जसा टॅनस ऑक्साइड होता है, ठीक है, छोड़ दो बात को, लेकिन याद रखना बेटा। आणि एक लक्षात ठेवा बाळा, लक्षात ठेवा, तुम्हाला सीईटी मध्ये सुद्धा डायरेक्ट प्रश्न येतो, डायरेक्ट ऑक्साइड वर काय एक्झाम्पल येतात, हे एक्झाम्पल विसरायचे नाहीत, हे एक्झाम्पल विसरायचे नाहीत, लक्षात ठेवायचं। ॲल्युमिनियम सोबत ऑक्सिजन आला एम्फोटेरिक, झिंक सोबत ऑक्सिजन आला एम्फोटेरिक, लीड सोबत ऑक्सिजन आला एम्फोटेरिक, स्टीन सोबत ऑक्सिजन आला एम्फोटेरिक, ह्या चार लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम, झिंक, लीड अँड टीन, एल्युमिनियम, जिंक, लीड अँड टीन, समझे का संचित? हाँ ओके डन। पुढे न्यूट्रल ऑक्साइड, न्यूट्रल ऑक्साइड, सुनो अभी कंफ्यूजन है, थोड़ा कंफ्यूजन है। कंफ्यूजन ऐसा है बेटा कि ऑक्साइड विच नाइदर एसिडिक और नॉर बेसिक आर कॉल्ड एज न्यूट्रल ऑक्साइड्स। आता यात कन्फ्युजन असं आहे, नॉन मेटल सोबत कंबाईन झालं, सरनी सांगितलं तर ऍसिडिक असतात, बट खाली पण तर नॉन मेटल दिसत आहेत सर, तर बाळांनो एक लक्षात ठेवायचं, CO2 इज acidic but CO is a neutral, NO2 is acidic but NO is a neutral, N2O, ठीक आहे बघा, N2O5 is acidic but N2O is a neutral, कुठे H2O, water is a न्यूट्रल ऑक्साइड। तर आजपासून लक्षात ठेवायचे, वॉटर न्यूट्रल का असतं का, तो काय आहे, न्यूट्रल ऑक्साइड आहे। नहीं नहीं आ सकता, हाँ हाँ आ सकता है, लेकिन लेकिन त्याला एक सेपरेट टॉपिक है ना, एम्फोटेरिक नेचर ऑफ वाटर, एम्फोटेरिक नेचर ऑफ वाटर, बट वो अगर ऑक्साइड की बात करेंगे तो वो न्यूट्रल ऑक्साइड में ही आता है, एम्फोटेरिक ऑक्साइड में नहीं आता। एम्फोटेरिक ऑक्साइड के अंदर जो ग्रुप नंबर 13 है, जो पी ब्लॉक के जो एलिमेंट्स होते हैं ना बेटा, ये पी ब्लॉक के एलिमेंट जब ऑक्सीजन के साथ कंबाइन करेंगे ना बेटा, मेटल्स मोस्ट वे, तो वो क्या होते हैं, हमारे एम्फोटेरिक ऑक्साइड्स होते हैं, समझे क्या? विसरायचं नाही बरं का बेटा। तुम्ही म्हणता सर खूप जुना प्रश्न आलाय राव, कशाला ताण देताय? ताण नाही बेटा, गरजेचं आहे, मला असं वाटतंय, माझं मन म्हणतंय हा प्रश्न यावर्षी येऊ शकतो, ते येऊ शकतो गॅरंटेड, ओझोन डिप्लेशन आणि हे दोन प्रश्न येऊ शकतात, असं सरचं मन म्हटलंय, तर येऊ शकतात हा, तुम्हाला करायचंय, कळलं? बोला 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 बाळा बोला, सृष्टि बेटा बोला, वेरी गुड, चलो डन। ये एक प्रश्न आ गया है मार्च 23 में, तो इसको भी करेंगे बेटा, इसको भी याद रखना है। देखो बेटा, गिव द रीजन ब्लीचिंग एक्शन ऑफ ओजोन इज कॉल्ड एज ड्राई ब्लीच, गिव द रीजन ब्लीचिंग एक्शन ऑफ ओजोन इज आल्सो कॉल्ड एज ड्राई ब्लीच, ठीक है। तो सो बेटा, ओजोन ब्लीच इज द एब्सेंस इन द मॉइस्चर्स, ओझोन ब्लीच इन द ऍब्सेन्स ऑफ द मॉइस्चर्स, म्हणजेच O3 जेव्हा डिप्लेशन करूयात O आणि O2 मिळेल, म्हणजेच कलर्ड मॅटर, ऑक्सिजन कंबाईन झाला बेटा, कलरलेस मॅटर तयार झाला, काय झाला, कलरलेस मॅटर तयार झाला, आणि सो द ब्लीचिंग ऍक्शन ऑफ ओझोन आर कॉल्ड एज ड्राय ब्लीच। एवढी एक रिएक्शन लिहायची तुम्हाला, कलर्ड मॅटर प्लस O इट गिव्स टू कलरलेस मॅटर्स, कलर्ड मॅटर प्लस O गिव्स टू कलरलेस मॅटर, ठीक आहे, म्हणजे ओझोन ब्लीच इज ऍब्सेन्स ऑफ मॉइस्चर्स, कुठे ऍब्सेंस असतो, मॉइस्चर्स मध्ये, अलग लक्षात, त्यालाच आपण म्हणतो ड्राय ब्लीच, काय म्हणतो बाळांनो, ड्राय ब्लीच, ओके, यालाच म्हणतात ब्लीचिंग ऍक्शन। पेपरला आलेला प्रश्न आहे मार्च 30 ला। चले आगे बेटा, थोडा मी आज घेतोय बेटा, याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही। राईट द 2 युजेस ऑफ डाय ऑक्सिजन, जाणून बुजून टाकला, ठीक आहे, डाय ऑक्सिजनचे युजेस आपल्याला लिहायचे बाळांनो। तर डाय ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट रेस्पिरेशन्स, डाय ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट रेस्पिरेशन्स टू सस्टेन्स एनिमल्स इन aquatic लाईफ, पाण्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे। यूज द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील, स्टीलच्या मॅन्युफॅक्चरिंग साठी O2 गॅस वेडिंग ऐकलं का, O2 गॅस वेडिंग ऐकलं का? हे मला नाही माहिती एवढं वेल्डिंग मधलं, माझा काय धंदा नाही वेल्डिंगचा, ठीक आहे, आता शिकवाय सोडून इथे काय वेल्डिंगचे मशीन टाकू का भाऊ, हा, माझा वेल्डिंगचा धंदा आहे, पण पोरांच्या डोक्याची वेल्डिंग करतो मी, ठीक आहे, चला ओके।
आता बघा बेटा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील वापरला जातो. यूज द ओझो ऍक्सिलेट फ्लेम अँड वेल्डिंग अँड कटिंग मेटल्स, यासाठी पण वापरला जातो बेटा, वेल्डिंग अँड कटिंग मेटल्स. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर आर द वाईडली यूज इन द हॉस्पिटल. ऑक्सिजन सिलेंडर कुठे वापरतात? हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात. पुढं हाय ॲटिट्यूड्स ऑफ फ्लाइंग, ठीक आहे, माउंटेनिंग, ओके, डोंगर चढायसाठी है ना, बरोबर की नाही पोरांनो? हा चला पुढे, यूज इन द कॉम्बिनेशन ऑफ फ्लुइड्स. तर एखाद्या फ्लुइडला जळण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. आणि हे दोन युजेस लिहायचे आहेत. किती लिहायचे? दोनच. किती विचारले मला? 4 शिकवले. तुम्ही हॉस्पिटल मधले एक तर टाका, ऑक्सिजन वापरतो का हॉस्पिटलमध्ये? आयसीयू मध्ये वापरला जातो का? फ्युचर डॉक्टर्स, ठीक आहे. इंजिनियर नाही, इंजिनियर बिल्डिंगला वापरला जातो का? फ्युचर इंजिनियर, समझे क्या? पीयूष बोलो बेटा, क्या दिक्कत है क्या? बोलो बोलो, बोलते जाओ, कोई दिक्कत है तो. बघा बाळांनो, समजलाय का प्रश्न? बर, हा बी प्रश्न एक आला बिचारा, याला बी सरनी सोडला नाही. ठीक आहे, आता लक्ष दे बाळा. हाऊ इज द डायऑक्सिजन प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी फ्रॉम द KClO3? ओके, चलो. डायऑक्सिजन इज प्रिपेअर्ड बाय द हिटिंग ऑफ द पोटॅशियम क्लोरेट. याचं नाव काय बेटा? पोटॅशियम क्लोरेट, राईट. फॉर्म्युला काय? KClO3. प्रेझेन्स इन द कॅटलिस्ट. कोण कॅटलिस्ट वापरला जातो बेटा? MnO2. जर आपण बेटा जो पोटॅशियम क्लोरेट आहे, जर याची रिएक्शन्स आपण केली 2KCl+O3 आपल्याला मिळतो, म्हणजे डायऑक्सिजन काय होतो? प्रिपेअर्ड होतो. कशाच्या मदतीने प्रिपेअर झाला बेटा? पोटॅशियम क्लोरेटच्या मदतीने. पोटॅशियम क्लोरेटच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला कोण होतो? मिळतो प्रोडक्ट, बरोबर, ज्यावेळेस आपण रिएक्शन करतो. बट पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम क्लोराइड्स अँड डायऑक्सिजन मिळतो. कोण मिळाला बेटा आपल्याला? पोटॅशियम क्लोरेट, पोटॅशियम डायक्लोराइड आणि डायऑक्सिजन, बरोबर की नाही बेटा? आणि हीट कुणासोबत हीट केला? कॅटलिस्ट कोण आहे तिथे बेटा? MnO2. कोण आहे बेटा? MnO2. ठीक आहे, याची गरज असते, लक्षात ठेवायचंय. आज घरी गेलं का तुम्हाला खूप अभ्यास आहे, कारण उद्या टेस्ट यायची. झालेल्या लेसनची टेस्ट आहे. हा, मला हा बी प्रश्न थोडा टाका वाटला, माझं मन म्हणलं टाकायचा की मी टाकला. ठीक आहे, तो कधी आलेला असून दे. ठीक आहे, पुढे आहे बाळांनो सल्फर डायऑक्साइड. कोण बघायचं आपल्याला? सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे, टाकला. चला ओके. आता सल्फर डायऑक्साइड मध्ये बघा, चलो आता बाळांनो सल्फर डायऑक्साइडच्या स्ट्रक्चर बद्दल मला वाटलं थोडं एक्सप्लेन करावा. सल्फर डायऑक्साइडचं स्ट्रक्चर कसं असतं सगळ्यात पहिलं ते बघूयात. ओके, तर त्याचं स्ट्रक्चर या पद्धतीने असतं बाळा. S असतो, डबल बॉन्डेड ऑक्सिजन असतो, सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन असतो. इथे खूप साऱ्या लोन पेअर्स असतात सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन वरती. इथे फक्त 4 लोन पेअर असतात, 4 इलेक्ट्रॉन्स असतात, अनपेड 2 लोन पेअर असतात. ओके, आणि S वरती सुद्धा किती असणार बेटा? 2 लोन पेअर असणार आहे, बरोबर बेटा? देऊन टाकला. बॉन्ड अँगल किती असणार बेटा? बॉन्ड अँगल इथं वरलेला आहे ना, ए येड्या, पॉइंट मियर किती असणार आहे? 119.5 डिग्री. व्हेरी गुड. आता बाळांनो याला आपल्याला एक्सप्लेन करायचंय. बघा, सल्फर डायऑक्साइड इज अँग्युलर. कसा असतो हा? अँग्युलर. आणि OSO बॉन्ड अँगल किती असणार आहे? OSO बॉन्ड अँगल 119.5 डिग्री. समजे क्या? सेकंड, द SO बॉन्ड डबल बॉन्ड अराइजेस फ्रॉम द D पाय आणि P पाय बॉन्डिंग्स. डबल बॉन्ड बनला की त्याला काय म्हणतात? D पाय आणि P पाय बॉन्डिंग, राईट. आणि इट इज द रेझोनन्स हायब्रिड. हा कसा बेटा? रेझोनन्स हायब्रिड. आणि याचे किती फॉर्म आहेत? रेझोनन्स हे 2 कोनिकल फॉर्म्स ऍज शोन इन बिलो. आणि रेझोनिंग स्ट्रक्चर्स कसं काढायचं बाळा? हे बघा असं. काय करायचं आता? फक्त बॉन्ड कुठे शिफ्ट करणार मी? हा डबल बॉन्ड जे आहे या साईडला होतो, कोणत्या साईडला जाणार? फक्त या साईडला. विशेष काय आहे का? नाही. रेझोनिंग स्ट्रक्चर्स मध्ये सर काय करतात? फक्त पाय बॉन्डला शिफ्ट करतात. म्हणजे डबल बॉन्ड या साईडला होता ना, त्या साईडला देतात. विशेष काय? काहीच नाहीये, बरोबर की नाही? लोन पेअर ऍज इट इज. आणि याचा अजून एक रेझोनिंग स्ट्रक्चर्स निघाल. कसं निघाल ते पण सांगतो. ते असं निघेल, तुमचा S आहे, इकडे O आहे, इकडे O आहे, आणि दोघांमध्ये डॉटेड बॉन्ड तयार होईल. कोणता बॉन्ड तयार होईल? डॉटेड बॉन्ड. असं केलं तरी सुद्धा चालेल. अलग लक्षात. रेझोनिंग स्ट्रक्चर्स म्हणजे किती कोनिकल फॉर्म असते त्याचे बेटा? 2. म्हणजे रेझोनिंग स्ट्रक्चर्स किती असतात? 2. ठीक आहे, हा पण लक्षात ठेवा. सिटील प्रश्न एकदा दोनदा आलेला आहे. झालंय का बेटा? काढले स्ट्रक्चर? काढून देऊ परत? व्हेरी गुड. नाही काढले तर मला विचारा रे बाबांनो, मनाने डोकं चालू नका. मला विचारा, सरला विचारल्याशिवाय काही करायचं नाही, डोक्यात ठेवा. ओके, कारण मला माहिती मार्क कुठे. संचित जमतंय का तुला? हा, माझं मनाने, मला माझं मन म्हटलं की हा पण प्रश्न टाकावा, खूप जुना होता म्हणून मी टाकला. ठीक आहे, काय प्रश्न बेटा? व्हॉट हॅपन व्हेन द डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड इज ट्रीटेड विथ द CaF2? कोणासोबत करायचंय? CaF2 सोबत. तर सिंपल आहे ना बेटा, CaF2 कॅल्शियम डायफ्लोराइड आहे, बरोबर. H2SO4 जर कंबाईन केला तर मिळणार प्रोडक्ट काय असणार बेटा? कॅल्शियम सल्फेट प्लस काय तयार होणार बेटा आपला?
2HF. सिंपल रिएक्शन आहे ना, म्हणजे रिएक्शन डिस्प्लेसमेंट सारखी रिएक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे ना, दिसते का? अरे डबल डिस्प्लेसमेंट सारखी दिसते का रे? यू पळून गेला ना, ठीक आहे, ह्यूला कंबाईन झाला आणि ह्यूला कंबाईन झाला, H2F2 2HF. ओके, ठीक आहे. आणि कॅल्शियम फ्लोराईड पहिला कोण बेटा? कॅल्शियम फ्लोराईड. त्यासोबत कोण ऍड केला? सल्फ्युरिक ऍसिड. मिळालेला प्रोडक्ट काय बेटा? कॅल्शियम सल्फेट आणि हायड्रोजन फ्लोराइड. समजे क्या? रिएक्शन लिखो, ठीक आहे, पेपरला येऊ शकते. हा, कळलं का रे बाळा? ठीक आहे, पुढे चला. आज चॅप्टर संपणार आहे तुमचं. हा घ्या, काय प्रश्न मी, राईट द केमिकल इक्वेशन प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड फ्रॉम सल्फर आणि राईट द युजेस. त्याचे काय लिहायचे सांगितले? युजेस लिहायचे सांगितले, बरोबर. पण आता प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड बनवायचं आपल्याला, तर सिंपल काय करणार आपण? सल्फर डायऑक्साइड गॅस कॅन बी प्रिपेअर्ड बाय द बर्निंग ऑफ सल्फर इन एअर. सल्फरला कशाच्या प्रेझेन्स मध्ये बर्न करा? एअरच्या प्रेझेन्स मध्ये. सल्फरला जाळा एअरच्या प्रेझेन्स मध्ये, त्याच्यासोबत कोण कंबाईन होईल बेटा? डायरेक्टली ऑक्सिजन कंबाईन होईल. अलग लक्षात? हा, ओके, समजे क्या? ठीक आहे, ही रिएक्शन कळली. युजेस दोन कसे लिहायचे सांगतो. सल्फर आर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फर डायऑक्साइड अँड सल्फ्युरिक ऍसिड. काय अवघड आहे का? नाही. दुसरा, सल्फरला कुठे वापरला जाईल? यूज इन द अलॉइंग एलिमेंट ऑफ द मेकिंग अलॉय स्टील. काय बनवण्यासाठी बेटा? अलॉय स्टील. ठीक आहे, स्टील बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. अलग लक्षात? तनु का नाही आली ग? हा, वाहून गेली सिन्हा नदीत. सकाळी सकाळी काय स्नानाला ती काय ती आंघोळीला ते काय सिन्हा नदीमध्ये वाहून गेली म्हणतोय. ओके, सल्फर प्लस ऑक्सिजन इज गिव्स टू सल्फर डायऑक्साइड. तर पहिला यूज काय सांगितलं मी? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड सल्फर डायऑक्साइड. लिहा तिथं यूज, दोन यूज म्हणलंय ना, लिहा. 22 ला प्रश्न आलाय, लिहा लिहा लिहून घ्या. इट इज यूज इन प्रिपरेशन ऑफ सल्फर डायऑक्साइड अँड सल्फ्युरिक ऍसिड. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय बेटा? इट इज यूज इन द व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर. रबर बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो. आणि इट इज यूज इन द अलॉइंग एलिमेंट फॉर मेकिंग द अलॉय स्टील. दोन लिहून टाका कोणते पण. समजे का बेटा? हो हो. काय रे तू एक्स्ट्रा डोका लावतो रे नारपाळ्या? तर पडणार ना पेपरला, आता कशाला बोलतो दलिंदर? हा, पुढे. व्हॉट इज द ऍक्शन्स ऑफ कन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऑन कॉपर? कॉपर आणि सल्फ्युरिक ऍसिडची रिएक्शन बेटा. आणि व्हॉट हॅपन द सल्फ्युरिक ऍसिड इज रिड्यूस द कन्सन्ट्रेटेड H2SO4. जुलै आणि 17 दोनदा प्रश्न आलाय, बरोबर की नाही बाळा? ओके, मग काय करायचं? Cu प्लस H2SO4. Cu कंबाईन होईल, SO2 रिलीज होईल आणि वॉटर रिलीज होईल. आलं लक्षात? लिहून घ्या. Cu काय होईल बेटा? Cu कंबाईन होईल SO4 सोबत आणि त्यासोबत दोन हायड्रोजन होते आणि यातला एक ऑक्सिजन काय होईल बेटा? कंबाईन होऊन जाईल, म्हणजे एक SO2 तयार होईल, त्याच्यानंतर एक 2H2O तयार होईल. राईट? ओके, रिएक्शन लिहून टाका. कॉपर प्लस सल्फ्युरिक ऍसिड, कॉपर सल्फेट प्लस सल्फ्युरिक डायऑक्साइड अँड वॉटर्स. लिहून टाका बेटा ही रिएक्शन. लिहिली? प्रश्न कधी दिला? 22 ला. ठीक आहे, लेटेस्ट आहे म्हणजे येऊ शकते. मीर पटपट पटपट लिहायचं. गौरंग लिहून घे. तसं ग्रुपवर एपीडीएफ येणार आहे 5 मिनिटानंतर. एक 5 मिनिटानंतर तुम्हाला एपीडीएफ पूर्ण ग्रुप्स मध्ये मिळणार आहे. तुम्ही घरी गेल्यावर निवांत बघून अभ्यास करायचा आहे, कारण हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला हे येऊ शकतात. मिहीर काय होऊ शकतात? येऊ शकतात, म्हणजे तुमच्या लेव्हलचे क्वेश्चन आहेत ते, म्हणजे तुम्हाला हे जमू शकतो चॅप्टर. बरोबर केला तर जमू शकतो. काही गणित बिनित दिसलं कुठं? फॉर्म्युला बिर्मुला काही नाही, म्हणजे हा लेसन तुम्ही जर केला तर सर आम्हाला हा येऊ शकतो. आमचे हे 7 मार्क सिक्युअर आहेत असं धरून चाला. केमिकल कायनेटिक्स सुद्धा 7 मार्क 6 मार्क तुमचे सिक्युअर केलेत मी. त्याच्यात ट्रान्झिशनचे सुद्धा किती मार्क केलेत मी? 7 मार्क. मी जे शिकवलं ट्रान्झिशन मध्ये तेच करून जा. पेपरला बाहेरचं येणार नाही बेटा. हिच्या पेपरला काल आले, मी प्रूव्ह करून दाखवलं. आले की नाही बाळा? सरांसाठी खरं बोलू नको, ठीक आहे? म्हणून म्हणलं सरांसाठी खरं नको बोलू, नाही म्हण. चला ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पुढे पुढे बेटा. What happened when sulfur dioxide is oxidized in the presence of vanadium oxide? कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायचा आहे? व्हिनॅडियम ऑक्साइडच्या. बेटा ज्यावेळेस आपण सल्फर डायऑक्साइडला O2 व्हिनॅडियमच्या प्रेझेन्स मध्ये करतो त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट असतो आपल्याला 2SO3, म्हणजेच मिळतो सल्फ्युरिक डायऑक्साइड प्लस ऑक्सिजन प्लस सल्फर ट्रायऑक्साइड. सल्फर ट्रायऑक्साइड जर मिळवायचं असेल म्हणजे SO3 जर आपल्याला बनवायचं असेल तर सल्फर डायऑक्साइड मध्ये कोण ऍड करा? O2. कोण ऍड करा? O2. सल्फर डायऑक्साइड प्लस O2 इज गिव्स टू सल्फर ट्रायऑक्साइड इन द प्रेझेन्स ऑफ व्हिनॅडियम ऑक्साइड. बट इथे तुम्हाला कळलंय का काही? सल्फर डायऑक्साइड इज ऑक्सिडाइज इन द प्रेझेन्स ऑफ व्हिनॅडियम ऑक्साइड. पण इथे त्यांनी लिहिलंय का ट्रायऑक्साइड बनवा? नाही लिहिलंय. बट तुम्हाला तो काय तयार होतो? हे डोक्यात ठेवायचे.
व्हॉट इज द ऍक्शन्स ऑफ क्लोरीन ऑन द फॉलोइंग. क्लोरीनची ऍक्शन लिहायची आपल्याला, कशावरती लिहायची बेटा, अमोनिया सोबत. काहीच नाही, 2Cl2 8NH3 gives to NH4Cl. ठीक आहे, अशी रिॲक्शन तुमची तयार होईल. फॉस्फरस सोबत काय मिळेल बेटा, खाली करून दाखवली. फॉस्फरस सोबत लिहून देतो, दोन्ही पण लिहतो, खालची लिहून घ्या. फॉस्फरस प्लस क्लोरीन काय मिळाली बेटा, लिहून घे. फॉस्फरस क्लोरीन लिहे, दोन्ही पण लिहून देतो, लिहा. ही पण लिहून देतो, ही लिहा, हे लिहा बाळांनो. हा, ही लिहा बाळांनो, ही एक लिहून घ्या. ठीक आहे, ही एक लिहून घ्या. ऍक्सिस ऑफ अमोनिया तर लिहा 3Cl2. ठीक आहे, प्लस ऍक्सिस ऑफ अमोनिया म्हणजे एक्स्ट्रा अमोनिया यूज केला आपण, तर मिळणारा प्रोडक्ट आपल्याला मिळतो बेटा NH4Cl प्लस N2 यामधून रिलीज होतो. कोण रिलीज असतो बेटा, N2. हे प्रोडक्ट आहेत तुमचे. मग याला फक्त काय करायचं, बॅलन्स करायचं. काय करायचं, बॅलन्स करायचं. हा 6 टाइम्स मिळेल बेटा. ठीक आहे, दिस इज द रिॲक्शन. ज्यावेळेस आपण क्लोरीन आणि अमोनियाला ऍक्सिस मध्ये आपण काय करतो बेटा, ऍक्सिस ऑफ अमोनिया म्हणजे जादा क्वांटिटी मध्ये ज्यावेळेस आपण वापरतो बेटा, त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट बेटा अमोनियम क्लोराइड प्लस N2 डायनायट्रोजन गॅस असतो. ज्यावेळेस क्लोरीनला आपण रिॲक्ट करतो ऍक्सिस ऑफ अमोनिया सोबत, त्यावेळेस मिळणारा प्रोडक्ट अमोनियम क्लोराइड आणि नायट्रोजन गॅस असतो. कोण असतो, कळलं का. गौरंग कोण असतो, कस्तूप, संचित राजे. कोणते दोन प्रोडक्ट मिळतात क्लोरीन सोबत ऍक्सिस ऑफ अमोनिया वापरला तर, सृष्टी, अमोनियम क्लोराइड आणि म्हणजेच नायट्रोजन गॅस. कोण असतं बाळा, नायट्रोजन गॅस आणि अमोनियम क्लोराइड. लर्न करा, त्याला अंडरलाईन करा. पुस्तक खराब होऊ द्या, त्याला अंडरलाईन करत चला. ओके, पुढचा फॉस्फरस सोबत काय मिळेल बेटा, फॉस्फरस सोबत काय केलं बेटा, फॉस्फरस प्लस क्लोरीन. मिळणारा प्रोडक्ट कोण बेटा, PCl3. फॉस्फरस ट्राय क्लोराइड्स. फॉस्फरस प्लस क्लोरीन इट गिव्स टू फॉस्फरस ट्रायक्लोराइड. फॉस्फरस प्लस क्लोरीन इट गिव्स टू फॉस्फरस ट्रायक्लोराइड. आलं का लक्षात सर्वांच्या, ध्यान में आया क्या सब चीजें, ए बच्चा आपके ध्यान में आ रहा है क्या. पुढला प्रश्न घ्या. राईट द रिएक्शन्स ऑफ व्हेन द क्लोरीन रिएक्ट विथ द ड्राय सिक्ड लाइम्स. म्हणजे आपल्याला कोणासोबत करायचं बाळांनो, तर कॅल्शियम हायड्रॉक्साइड इज नोन ऍज द स्लॅक्ड लाइम्स. ओके, तो कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस क्लोरीन जर आपण ऍड केला तर आपल्याला मिळणार आहे CaOCl म्हणजे ब्लिचिंग पावडर. काय म्हणतात त्याला बेटा, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय बेटा, CaOCl 2 टाइम्स. OCl2 2 टाइम्स आहे CA सोबत, बरोबर बेटा. आणि CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराइड प्लस कोण मिळेल बेटा, वॉटर्स. आणि कोण वापरला यासाठी आपण, ड्राय स्लॅक्ड लाईम वापरलाय. ओके बेटा, जर वापरला तर फॉर्म्युला काय असतो स्लॅक लाईमचा, CaOH 2 टाइम्स म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साइड इज नोन ऍज ड्राय स्लॅक लाइम्स. कळलं का. पुढचा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ क्लोरीन ऍक्सिस ऑफ अमोनिया. जमलं का बेटा, आता करून दाखवलं की नाही मी, बघ बरं, होता का प्रश्न, होता. 18ला पण आलाय, 25ला पण आलाय आणि अजून एकदा दोनदा येईल बेटा पेपरला. ठीक आहे, तुमच्या वेळेस पण येऊ शकतो. ठीक आहे, पुढे, व्हॉट हॅपन व्हेन द इथेन रिएक्ट विथ द आयोडीन मोनोक्लोराइड्स. आता आपल्याला कोणला रेट करायचा, इथिनला. कुणासोबत बेटा, आयोडीन मोनोक्लोराइड म्हणजे ICl. कोण बेटा, ICl. तर मिळणारा प्रोडक्ट काय होणार बेटा, एक आपला C ला अटॅच होणार, एक आपला C ला अटॅच होणार. दोघे एकला अटॅच करून द्या, बरोबर की नाही. म्हणजे इथेन इज रिएक्टेड विथ आयोडीन मोनोक्लोराइड इज गिव्स टू 1 क्लोरो 2 आयोडो इथेन, 1 क्लोरो 2 आयोडो इथेन, 1 क्लोरो 2 आयोडो इथेन. एकदम सिंपल आहे ना बेटा. दोघं फक्त एक याला जोडा, एक याला जोडा. डन बेटा. ओके, डन आहे. कधी प्रश्न आलाय, जुलै 22ला. तुमच्या वेळेस 25-26ला येऊ शकतो. पुढचा, व्हॉट आर द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. बेटा हे इम्पॉर्टंट आहे. व्हॉट आर द इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स काय असतात बेटा, an interhalogen compound is compound formed by the combination of two different halogen, fluorine, chlorine, bromine, iodine. जर ते दुसऱ्यांशी कंबाईन झाले तर इट्स फॉर्म द इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. काय होतं बेटा, आणि दॅन बेटा दे कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज X-XN. किंवा बाळांनो याला काय म्हणतात, हॅलोजन हॅव्हिंग द स्मॉलर साइज मोर रिटर्नेटिव्ह दॅन द X इज हॅलोजन हॅव्हिंग द स्मॉलर साइज आणि हायर रिटर्नेटिव्हिटी. N इज द नंबर ऑफ द ऍटम्स ऑफ द ट्रीटेड विथ. आता बघा फॉर्म्युला कसा झालाय, CClFbRF3 म्हणजे ज्याची स्मॉल ॲटॉमिक साइज आहे ना, तो लार्ज ॲटॉमिक साइजच्या एलिमेंट सोबत कंबाईन होतो. कोणत्या रेशो मध्ये होतो, एक तर 1दा होईल, 3दा होईल, 5दा होईल किंवा 7दा होईल. 7 टाइम्स. ओके, म्हणजे असा हा फॉर्मॅट त्याचा बेटा. फॉर्म टाइप्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. जर विचारलं, ए बाळा येऊ शकतो, प्रश्न आलाय रे, प्रश्न आलाय कुठेतरी, थांब रे तू थांब दलिंदर. टाइप ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड आलेला आहे बरं का बेटा, आलेला आहे कुठेतरी हा प्रश्न आलाय रे बेटा. हा ना, माझं डोकं हँग झालं रे. मी तरी म्हणलो माझं सेन्स होतंय, मला माझी मेमरी म्हणून राहिली, अरे कुठेतरी प्रश्न बघितलाय रे. असं होणार नाही बेटा. इंटर हॅलोजन कंपाऊंडचं बघा, इंटर हॅलोजन कंपाऊंडचा पहिला टाइप आहे, बरोबर. एक्झाम्पल SCl काय आला,
सवय लागली ती सरांना HCl म्हणायची नेहमी. थांब. टाइप ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड कशा असं माहिती का, एक्स एक्स डॅश. ओके, त्यानंतर एक्स एक्स डॅश 3, त्यानंतर एक्स एक्स डॅश 5 आणि एक्स एक्स डॅश 7. एवढं सांगू शकतो. याचं एकच एक्झाम्पल आहे IF7. कोणतं एक्झाम्पल आहे? IF7. ठीक आहे. आणि इंटर हॅलोजन मध्ये एकच असा एलिमेंट आहे बाळांनो, एकच एकमेव असा कंपाऊंड बेटा जो +7 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कोण आहे तो? IF7. कोण बेटा? किती दाखवतो ऑक्सिडेशन स्टेट? किती दाखवतो? समजलं का? कारण डोक्यात नेहमी ठेवा येड्यांनो, एकच दाखवतो. नाही तर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोण दाखवतो माहितीये ना? कोण दाखवतो? नाव सांगा. सगळ्या एलिमेंट मध्ये पेरियोडिक टेबल्स मध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट. हा, आणि एक ऑर्गॅनिझम म्हणून आहे, एक OG. हा बेटा आहे ना, प्लस सेट दाखवतो. सीटी साठी शिकवणार आहे तुम्हाला, आता नाही ते. OG हा प्लस सेट सगळ्यात हायेस्ट OG दाखवतो, पण ऍक्च्युअल मॅग्नेशियम दाखवलं जातो. हा, तो सगळ्यात हायेस्ट दाखवतो. बट हा एक लक्षात ठेवा, Mn किती असते बेटा? +7. आता तुमच्या नॉलेज साठी ह्यो सगळ्यात दाखवतो असं समजा. बट इंटर हॅलोजन मध्ये +7 कोण दाखवतो? IF7. IF समजे क्या? समजे क्या? ठीक आहे. यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय असते? ऑक्सिडेशन स्टेट +1 +3 +5 +7. ते ऑड नंबर ऑक्सिडेशन दाखवतात का? कारण यांचे टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑड नंबर आहेत. कसे आहेत? ऑड नंबर. 7 ऑड नंबर है ना? पक्का ना? हाँ, मैं बोला गलत बोला क्या यार, मैथ वाला नहीं हूं ना, इसलिए डर गया आपसे. ठीक है, कोई बात नाही. तर बाळांनो, आणि ऑक्सिजन हे नेहमी इवन नंबर दाखवतात. कसे दाखवतात? इवन नंबर. ऑक्सिजन वाला ग्रुप्स. ओके, जसं की तुमचा -2 +2 +4 +6. कारण लास्ट व्हॅलेन्स मध्ये कोणत्या नंबरचे आहेत बेटा? ते नेहमी लक्षात ठेवायचं. ज्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑड नंबर त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट ऑड नंबर, ज्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इवन नंबर त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट. डोक्यात ठेवायची ट्रिक्स आहे. ओके, क्रॅश मध्ये शिकवल. ठीक आहे, क्रॅश मध्ये पण राहू द्या काही शिकवायला. ठीक आहे, राहून द्यायचं की नाही? हा, व्हेरी गुड. क्रॅश लिहायचा आपण सगळ्यांनी. ओके, सृष्टी तू पण येऊन बस जातं, तुला वेळ भेटला क्रॅश मध्ये आमच्याकडे. असं नाही, ड्रॉइंग काढायला जाय ना, आम्ही ड्रॉइंग काढायचं काम देऊन तुला. आमच्या क्लासला रंगीव ना जरा. सिटी कोचिंग क्लासेस नहीं करत तो नहीं आता तो क्या बेनिफिट्स है? अरे करत. ओके, कोई बात नहीं, कोई बात नहीं. हम आपको चार्ज देंगे, आपका जो भी रहेगा. अच्छा, डिजाइनर है. अच्छा, ओके, चलो वेरी गुड. बात सही है, बात सही बोला. ओके, चलो. बर, तुमचं गेस्ट लेक्चर ठेवू आम्ही एका दिवशी फॅशन डिझायनिंगचं. नाही, अच्छा, इंडस्ट्रियल. क्या बात है, बहुत सही बोल. एकदम क्लिअर विजन आहे याच्यावर, वाकड तिकडे काहीच नाही. एकदम असं क्लिअर विजन आहे. ओके, चलो डन. पूछा बेटा, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. खूप जुना क्वेश्चन ऍक्च्युअली, पण मला असं वाटलं की घ्यावा. द कंपाऊंड इज कन्सिडर ऍज अ हेलाइड, राईट. एक्स कोणता असतो? लार्जर हॅलोजन जो असतो तो एक्स दाखवला जातो. त्यानंतर एक्झाम्पल इन ClF, क्लोरीन इज अ मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन द फ्लोरीन अँड हेन्स द नेम ॲज द क्लोरीन इज द मोनोफ्लोराइड्स. ओके, क्लोरीन मोनोफ्लोराइड. याला कसं वाचायचं बेटा? क्लोरीन मोनोफ्लोराइड्स. ClF, क्लोरीन मोनोफ्लोराइड. ICl, आयोडीन मोनोक्लोराइड्स, राइट. BrCl, ब्रोमीन मोनोक्लोराइड्स. जो छोटा आहे ना त्याला मोनो लावून शेवटला जायचं. अलग लक्षात बेटा. इंटरहॅलोजन कंपाऊंड हॅव द इवन नंबर ऑफ ॲटम्स, पण त्याच्यासोबत कंबाईन होणारे ॲटम्स कसे असतात? इवन नंबर 2 4 6 8, राईट. आता ऐका, इथं कन्फ्युजन आहे बरं का. सरने आता ऑड नंबर सांगितलं, तुम्ही म्हणता इवन नंबर. ऐका 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 जरा, बोलत जाऊ नका जास्त, लक्ष द्या. तुम्ही म्हणता ना आता सरने हा नंबरच नाही दिला, सरने नंबर दिला +1 +3 +5. मग सर हे काय लॉच आहे? हे नंबर का आलाय? याचा अर्थ असा होतो, ज्यावेळेस बेटा हा कंपाऊंड फॉर्म करतो, काय करतो बेटा? कंपाऊंड फॉर्म करतो, त्यावेळेस टोटल आयटम किती दिसत आहेत? Cl एक दिसतोय, बरोबर. आणि फ्लोरीन किती दिसतात बेटा? 3. दोघांची ऍडिशन केली किती झाली? अरे लक्ष समजे का? आता बघा, समजा फॉर एक्झाम्पल सरांनी असा कंपाऊंड काढला IF5, दोघांची ऍडिशन किती झाली ग? डन, म्हणून इसी नंबर द्या. आता सरांनी असा कंपाऊंड काढला, ए बोललो कोरे, ए नारपाड्या, BrF3, बरोबर. ओके, दोघांची ऍडिशन केली किती झाली? हा, बोलू नको. एक तो कुछ लिखता नहीं है. हाँ? बाहेरून अय कोण बाहेर? संजीत कौन है बाहर? बघ बरं कौन है? समझे क्या? तो नंबर क्यों दिया? समझे क्या? जब वो कंबाइन होते हैं बेटा तो इवन नंबर ऑफ कंपाउंड फॉर्म करते हैं, राइट. दिस इज द एटोमिसिटी. दिस कंपाउंड एटोमिसिटी इज +4. म्हणजे टोटल त्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असणारे ऍटम्स. सीटील दोनदा प्रश्न आलाय गधाड्यांनो, ते कंपाऊंड तुम्हाला दिलेलं होतं तरी तुम्हाला करता नाही आलं.
म्हणजे ऑटोमॅटिसिटीचा अर्थ काय होतो माहिती बेटा, त्या कंपाऊंड मध्ये किती ऍटम्स, या कंपाऊंड मध्ये किती ऍटम आहेत, सृष्टी किती ऍटम आहेत, नाही 4 आहे, Cl एक आणि F3. कोण आहे सर, तुम्ही बसा. झालं. किती वाजले, एक 5 मिनट, एक 5 मिनट में छोड़ देंगे, 2 मिनट, एक 5 मिनट में छोड़ देंगे, ठीक है. नाही हे बसले पाहिजेत ना, पण माझी इच्छा आहे ना दिवसभर बसवायची. नाही ज्या दिवशी, अरे उलट तू मास्तरची जेवाय सोय कर, मास्तरला घरातून काढून देईन मॅडम, मॅडमला वेळ नाही दिला रविवारी पण तर. वा रे वा, तू उलट सोय कर माझ्या जेवणाची राजा. झालं का, बर ऐका. The properties inter-halogen compound generally intermediate between the halogen form which they are the made. Then बेटा the central halogen exists the different oxidation state. हा एक important आहे. Central atom जो असेल तो काय दाखवेल बेटा, different oxidation state. Shortcut काढायच्या मधून, okay. Number of x atom compound form the odd numbers. Compound always form the inter-halogen is the odd numbers, okay. And they are all the diamagnetic. Very important point हा बेटा. हे सगळे कंपाऊंड कसे असतात, डायमॅग्नेटिक. मग मी जर विचारलं बेटा F2 तर कसा आहे, अ यार F2 कसा आहे, O2 कसा आहे, पॅरामॅग्नेटिक. Cl2 कसा आहे, O2 कसा आहे, लक्षात ठेवा पॅरामॅग्नेटिक. समजे का, विसरू नका मागच्या कन्सेप्ट. वा रे वा, एवढं मेहनत करून काय फायदा तुमच्या मागे, समजे का. चलो चलेंगे आगे, चलो आगे. हा बोला, एक्सप्लेन द इंटर-हॅलोजन कंपाऊंड. आला ना भाऊ प्रश्न, हा आला की नाही, डेफिनेशन 22, 24, 20. ओके, देन write the uses of helium. Helium use, mixtures of the helium and O2 is used in the artificial breathing of the asthma patients. Okay, mixtures of the helium and O2 used in the respirations by the CR divers. Okay, then for the fillings of the balloon, a mixtures of the helium 85% and hydrogen is 50% is used. जो वरती जाणारे बलून असतात त्याच्यामध्ये. ओके, helium is used in producing by the inter-atmospheric require the welding purpose of the metal in some metals. welding मध्ये पण वापरला जातो. ही uses बघा बरं का, आलेला पेपर या वर्षी पण येऊ शकतो. राईट द uses ऑफ निऑन. कधी कधी प्रश्न आलाय बघा, 22, 24 आणि हा ते पण लिहून काढा. ठीक आहे, ते पण लिहून काढा. कम्प्लीट द फॉलोइंग इक्वेशन, लास्ट वाला क्वेश्चन आहे. हे दोघं आपल्याला कंप्लीट करायचे. ओके, कंप्लीट करून टाका बेटा. ज्यावेळेस झेनॉन डायफ्लोराइड प्लस H2O मिळणारा प्रोडक्ट असतो झेनॉन प्लस HF प्लस O2, याच्यामध्ये O2 रिलीज होतो. राईट, लक्षात ठेवायचंय. झेनॉन डायफ्लोराइड अंडरगोज द हायड्रोलिसिस टू फॉर्म द HF. काय फॉर्म करतो, HF, हायड्रोजन फ्लोराइड्स. राईट, झेनॉन डायफ्लोराइड अंडरगोज द हायड्रोलिसिस टू फॉर्म द हायड्रोजन फ्लोराइड्स. ओके बेटा, रिएक्शंस xenon डायफ्लोराइड प्लस वाटर इज गिव्स टू xenon प्लस हाइड्रोजन फ्लोराइड प्लस ऑक्सीजन. समझे क्या. देन बेटा xenon, देन बेटा xenon प्लस 2F2 इज गिव्स टू xenon टेट्राफ्लोराइड्स. xenon टेट्राफ्लोराइड्स आणि इलेक्ट्रिकली डिस्चार्ज. ओके, त्यामध्ये रिएक्शन होते. xenon प्लस फ्लोरीन इज गिव्स टू xenon टेट्राफ्लोराइड्स. समझे. तो ये लास्ट वाला क्वेश्चन है. बाकी चीजें आप कर लेना, पढ़ लेना, जितना इंपॉर्टेंट है वो सब पूरा चैप्टर का मैंने पढ़ लिया, पढ़ा लिया आपको. आप भी पढ़ो, ठीक है. ये पीडीएफ आपको ग्रुप में मिल जाएगी. ठीक है, इसमें कोई डाउट है तो मेरे को पूछो, कोई बात नहीं, हम डिस्कस करेंगे 1 to 1. अभी चलो सबको और एक बार करना है सब टॉपिक को. चलो पहले मैं ऑनलाइन का लेक्चर स्टॉप कर देता हूँ.